लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला या कार्यक्रमामध्ये मी भक्ती विसुरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी, पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रम 2च मिनिटात आपण सुरू करणार आहोत. आजचा विषय आहे महाराष्ट्राचा तर्कवाद आणि वक्ते आहेत अर्थातच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. आज प्रत्यक्ष सभागृहामध्ये व्याख्यान नसल्यामुळे आणि तेही पुण्यात नसल्यामुळे गर्दीला आवर घालणं हे एक काम झूमने सोपं केलेलं आहे, पण तरी झूमवर सुद्धा होणारी गर्दी विचारात घेऊन आजचा कार्यक्रम YouTube वरती सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही सगळेजण बघू शकणार आहात. त्यामुळे ज्यांना इथे रजिस्टर करता येणार नाही ते YouTube वरती सुद्धा आजचं व्याख्यान ऐकू शकतील. शिवाय या आधी जी 3 व्याख्यानं झालेली आहेत ती सुद्धा आता YouTube वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्यामुळे ती सुद्धा पुन्हा तुम्ही ऐकू शकणार आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत, त्यामुळे तुमचे जे प्रश्न असतील ते झूम वरती तुम्हाला जिथे Q&A असा सेक्शन दिसेल तिथे तुमचे प्रश्न कळवा. त्यातले शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. लोकसत्ताच्या वाचकांना कुबेर सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, पण तरी सुद्धा कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून मी लोकसत्ताचे वरिष्ठ सहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांना विनंती करते की त्यांनी कुबेर सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद भक्ती. महाराष्ट्राचा तर्कवाद आणि त्याच्यावर कुबेर सरांचं व्याख्यान हा एक वेगळाच योग आहे. तर्कवाद म्हणजे एक हे अखंड आणि अविरत असं एक प्रबोधन पर्व आहे. या प्रबोधन पर्वावरतीच द रेनेसॉन्स स्टेट हे सरांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. या तर्कवादाला जी काही परंपरा आहे म्हणजे आपण संत परंपरा म्हणतो त्यापासून हा प्रवास सुरू झाला. तो स्वराज्य भान असलेले शिवछत्रपतींसारखे शासक असोत, त्यानंतर समाज सुधारक असोत, स्वातंत्र्य सैनिक असोत, राजकीय विचारवंत असोत, अर्थतज्ञ असोत, कृषी तज्ञ असोत, महाराष्ट्र ही विचारांची भूमी आहे आणि संकल्पनांची भूमी आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या संकल्पना आणि विचार म्हणजे जे काही घडायचं आहे, जे काही घडवून आणायचं आहे ते सर्व समावेशक आणि सर्व संधीपूरक असलं पाहिजे. याच्यासाठी जी एक तर्काधिष्ठित भूमिका घ्यावी लागते, त्याच्यासाठी जे विचार करावे लागतात आणि ते विचार मांडावे लागतात आणि विचार रुजवावे लागतात, त्या अशा विचारांचे अखंड परंपरा असलेलं एक राज्य आहे. निव्वळ आर्थिक प्रगती, औद्योगिक प्रगती आपण इतरत्रही पाहतोच आहोत, परंतु महाराष्ट्राला ती जी तर्काधिष्ठित बैठक आहे ती बैठक ही बऱ्यापैकी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये दुर्मिळ म्हणावी लागेल. म्हणूनच राजकीय विचारसरणी असो, स्वातंत्र्य चळवळी असो, सामाजिक चळवळी असो, आर्थिक काही संकल्पना असो, या सर्वांचा उगम आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो, झालेला बघायला मिळतो. आणि कुबेर सरांनी नेहमीच या सर्व घटनांचा मागोवा वारंवार लोकसत्तेच्या अग्रलेखाच्या माध्यमातून आणि स्वतंत्र लिखाणाच्या माध्यमातून घेतलेला आपण बघितलेला आहे. मी फार वेळ दवडत नाही कारण वाचकांना इथं मोठ्या संख्येने उपस्थित अनेक वाचकांना, हितचिंतकांना कुबेर सरांना ऐकण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी कुबेर सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. ओव्हर टू यू कुबेर सर. धन्यवाद भक्ती. सिद्धार्थ, मनापासून धन्यवाद. लोकसत्ताच्या वाचकांचं जे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत किंवा YouTube वरती बघत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण ही व्याख्यानमाला सुरू केली. महाराष्ट्राच्या विविध पैलूंचा एक वेगळ्या पद्धतीचा आविष्कार लोकांसमोर घेऊन जाता यावा हा यामागचा विचार. त्यामुळे या महाराष्ट्राचं एक जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे तर्कवाद, बुद्धिवाद, हे आजच्या दिवशी आपल्याला नमूद करायला हवं, अधोरेखित करायला हवं. कारण हा दिवस म्हणला किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातला कुठलाही सोहळा म्हणला की 1-2 गाणी निश्चित असतात. गर्दा महाराष्ट्र माझा आणि मग अंजन कांचन करवंदीच्या देशा वगैरे, दगडांच्या देशा वगैरे वगैरे, या 2-4च ओळी अनेकांना माहिती असतात. पण त्याच्यामधला एक पुढचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. त्या कवितेमध्ये गोविंदाग्रजांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा. तर हा प्रांत, हा प्रदेश हा बुद्धीचा प्रांत आहे. हे एका अर्थाने गोविंदाग्रजांसारखे कवीने सुद्धा ते नमूद करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या बुद्धीच्या विविध पैलूंकडे महाराष्ट्राच्या नजरेतनं महाराष्ट्राने त्यात सगळ्याचं काय केलं
हे बघणं मला खूप महत्वाचं वाटतं. खरं म्हणजे मानवी अनुभवंशशास्त्र जे असतात, अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणतात त्याला, त्यांनी हे महाराष्ट्राचं एक वेगळेपण खरं म्हणजे त्या पद्धतीने संशोधन करायला हवं मला असं वाटतं. कारण इथली भूमी काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे इथले संत सुद्धा, म्हणजे जगातल्या कुठल्याही संतांनी मला नाही वाटत की मूर्ख माणसांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. ते सुद्धा 78 म्हणजे त्याच्या बाहेरचं मूर्ख निघणं अवघड आहे. अशा स्वरूपाचा संत या महाराष्ट्रातच होऊन गेला. आणि त्यांची सुद्धा मांडणी कशी आहे किंवा एका ठिकाणी त्यांनी म्हणजे समर्थ रामदासांच्या विषयी सांगतो मी, म्हणजे संत म्हटलं की देवधर्म, पूजा अर्चा, नमस्कार, पापपुण्य वगैरे त्यांनी उत्तरार्धातल्या आयुष्यातल्या किंवा जगण्यानंतरच्या उत्तरार्धाची काळजी घ्यावी अशा पद्धतीची सांगणे. पण रामदासांसारख्या संत आता आपण जे काही या काळामध्ये कुंभमेळा किंवा तत्सम जे काही सगळे अनुभवतोय आणि त्याच्यातनं जे काही रोगराई वगैरे पसरली आहे, तर त्यावेळेला अशा अशा या काळामध्ये रामदासांचा एक श्लोक मला असं वाटतं अगदी सांगायचा मोह मला आवरत नाहीये. जरी भक्षिता मिष्टान्न, किती सुंदर मांडणी आहे बघा. जरी भक्षिता मिष्टान्न, काही विष्ठा काही वमन. जरी भक्षिता मिष्टान्न, काही विष्ठा काही वमन. भगीरथीचे घेता जीवन, अगदी गंगा भागीरथीचे जरी जीवन म्हणजे पाणी, भगीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. आता इतका करकरीत व्यवहारवाद सांगणारा संत या महाराष्ट्रातच होऊन गेला. किंवा तुकारामांचा तसाच दाखला देता येईल. ते एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, म्हणजे सध्या परीक्षा होणार की नाही, परीक्षा कशा घ्यायच्या वगैरे वगैरे ही सगळी चर्चा आपण करतोय. परीक्षांचं काय, विद्यार्थ्यांचं काय वगैरे वगैरे. तुकारामांनी खूप सुंदर मांडून ठेवलेलं आहे. अर्थे विना पाठांतर कासया करावे. अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. नुसतं घोकंपाठ करून मरणाऱ्या यांची पैदास करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे हा असा असा संतमेळा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. हे मला असं वाटतं की खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या वेगळेपणातली जी काही वेचक नमुने सांगता येतील, त्यातला हा संतांचा वैशिष्ट्याचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. कारण त्याच्यावर आधारित महाराष्ट्राची पुढची मांडणी झालेली आहे. ऐसे संत झाले कळी, तोंडी तमाखूची नळी, भांग बुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. हे तुकाराम सांगतात. म्हणजे संतांच्याच विषयीचं वर्णन करतायत. तर हे अशासाठी सांगितलं की महाराष्ट्राची जी नंतरची 20व्या शतकातली, 19व्या शतकातली जी काही तर्काधिष्ठित समाजाची बांधणी झाली, त्याचं मूळ मला असं वाटतं की या संत परंपरेच्या या अतिशय उदात्त बौद्धिक परंपरेमध्ये असावं, बौद्धिक मांडणीमध्ये असावं. हे अर्थातच 1680-1690 मध्ये सगळं संपून गेलं. शिवाजी महाराजांचं 1680 सालचं निधन आहे. त्याच्यानंतर रामदासांचं निधन आहे. तुकाराम, हे सगळे त्याच कालखंडातून गेले. मग पुन्हा एकदा महाराष्ट्र हा अंधाऱ्या अशा स्वरूपाच्या कालखंडात सापडला. संभाजी महाराजांचं एक मध्येच विजेसारखं चमकून जाणं असेल, पहिल्या बाजीरावाची काही एक देदीप्यमान कारकीर्द असेल, म्हणजे अटके पार झेंडे लावण्यापर्यंतची जी असेल. पण 1761चा पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्र हा पुन्हा एकदा झोपला. आणि त्याला ती जी त्याची सत्वाची जाणीव आहे, ती मला असं वाटतं की पुन्हा एकदा इंग्रजांच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणावर झाली. आणि त्याच्यातही आपण एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की भारतावरती इंग्रजांचा अंमल, म्हणजे तेव्हा इंग्रज म्हणत नव्हतो त्याला, ईस्ट इंडिया कंपनी होती ती, इंग्रजांचा अंमल पूर्ण कधी झाला तुम्ही तारीखवर काढून बघा. हा तपशील मला लक्षात येईल की ज्या वेळेला पुण्याचा शनिवारवाडा पडला, त्यावेळेला इंग्रजांचा अंमल भारतावरती पूर्णपणे निर्माण झाला असं मानलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत महाराष्ट्र पडत नव्हता, तोपर्यंत या देशावरती इंग्रजांचं राज्य होऊ शकलं नाही. 1820 च्या खंडापर्यंत आपण आलेलो. 1761 साली पानिपत आणि तो सगळा काळ झाला. नंतर हे इंग्रजांचं राज्य भारतावरती स्थापन झालं. इंग्रजांनी देश ताब्यात घेतला, बळकावला, काही म्हणा तुम्ही. पण मुद्दा त्यातला असा आहे की तो सुद्धा म्हणजे महाराष्ट्र जोपर्यंत शरणागत होत नव्हता, तोपर्यंत इंग्रज सुद्धा पूर्णपणे देशावरती अंमल गाजवू शकले नाहीत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. त्या पाठोपाठ मग येते प्रबोधनाची चळवळ. मग ही मुळात अर्थातच इंग्रजी शिक्षणाच्या अंमलामुळे आली, हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे याची सुरुवात कुठे झाली, तर सुरुवात अर्थातच राजाराम मोहन राय. आता राजाराम मोहन राय म्हटले की सतीची प्रथा वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे आलेच. आणि
त्या काळात लक्षात घ्या, राजाराम मोहन राय, राजा त्यांच्या एकंदर सांपत्तिक स्थितीमुळे त्यांना राजा म्हणतात. त्यांचं मूळ नाव राममोहन रॉय एवढंच होतं. अतिशय उमराव अशा मोठ्या घराण्याचे होते. जमीन जुमला होता. त्या काळात स्वतःच्या पैशाने इंग्लंड, अमेरिका, रशिया याचा दौरा ते करू शकले होते. म्हणजे लक्षात घ्या तुमची त्यांची सांपत्तिक स्थिती काय असू शकेल. तर असा आंग्ल विद्या विभूषित अशा स्वरूपाचा हा समाज सुधारक होता आणि सतीची चाल वगैरे वगैरे ते सगळ्या आपल्याला माहिती आहे. पण म्हणजे त्याची सुरुवात भारतातल्या या एका चांगल्या अर्थाने प्रबोधनाची किंवा समाज सुधारण्याची सुरुवात ही राजाराम मोहन राय यांच्यापासून होते, हे आपण सगळेच मान्य करतो. राजाराम मोहन राय 1833 साली गेले. म्हणजे इंग्रजांचं राज्य जवळपास 13-14 वर्षाचं झालं नसेल, पण राजाराम मोहन राय गेले. त्याच्या आधीपासून ही सगळी ती मांडणी ती करत होते आणि त्या त्या अनुषंगाने आपली भूमिका घेत होते. त्याच्यानंतर 2 वर्षात तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे सतीची चाल, त्याच्या प्रथा, त्याला विरोध करणं वगैरे हे सगळं झाल्यानंतर त्यानंतर अवघ्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये या बुद्धी परंपरेचा पुन्हा एकदा म्हणजे रत्नागिरीला ती गंगा अवतरली वगैरे म्हणतात, तशा स्वरूपाची महाराष्ट्रातली सुप्त अशा स्वरूपाची ही बुद्ध गंगा, बौद्धिक गंगा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांच्यानंतर अवघ्या 2 वर्षात ती अवतरलेली आहे. आणि हे पुन्हा एकदा महत्वाचं म्हणजे जी करकरीत बुद्धिवाद सांगणारी संतांची पिढी महाराष्ट्रात होऊन गेली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा रानड्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर हा थंड गोळा होऊन पडलेला महाराष्ट्र, तो पुन्हा एकदा चैतन्य त्याला आलं अर्थातच या समाज सुधारणेच्या माध्यमातून. तर ती परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. राजाराम मोहन राय यांच्यानंतर अवघ्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असा एक बुद्धिमान निपजला की ज्याने या तर्कवादाला एक वेगळीच गती दिली. त्याचं नाव बाळशास्त्री जांभेकर. जवळपास 30-35 वर्ष फक्त जगले. 1812 त्यांचा जन्म आहे आणि 1846 साली निधन पण त्यांचं झालं. तर बाळशास्त्री जांभेकर म्हणले की एकाच कारणासाठी ते ओळखले जातात, ते म्हणजे दर्पण नावाचं त्यांनी साप्ताहिक सुरू केलं, वर्तमानपत्र सुरू केलं. त्याच्यामुळे मराठी पत्रकारितेचे अर्धवयू किंवा जनक वगैरे या अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण एक सांगायला हवं की बाळशास्त्री जांभेकरांनी आयुष्यात जी काही मोठी कामं केली किंवा जी काही कामं केली त्यातलं सगळ्यात लहान काम म्हणजे दर्पण आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे दर्पणसाठी त्यांना ओळखणं हे म्हणजे बाळ गंगाधर टिळकांना फक्त मिशांसाठी ओळखणं इतक्या स्वरूपाचं ते हास्यास्पद कृत्य आहे. पण त्या अशा अशा गोष्टी आपल्या समाजात घडतात. म्हणजे नंतरच्या काळात तो बुद्धिवाद आपला कसा हरपत चालला त्याचं हे एक लक्षण आहे. तर बाळशास्त्री जांभेकर हे प्राध्यापक होते एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये. शिकवायचे, गणित शिकवायचे, खगोलशास्त्र शिकवायचे, भौतिकशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ग्रीक पासनं, लॅटिन पासनं, फारसी, बंगाली, गुजराती, कन्नड इतक्या भाषा येत होत्या. आता इतक्या बहुभाषा कोविद व्यक्तीला फक्त एक मराठी वर्तमानपत्र काढल्यानंतर इंग्रजीमध्ये म्हणून ओळख ठेवणं त्यांचं हे मला असं वाटतं की कृतज्ञपणाचं लक्षण ठरेल. त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतली. ते अर्थातच आंग्लविद्या विभूषित म्हणता येईल अशा स्वरूपाचे होते. त्यांनी पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. हा जो आपण हल्ली ब्रेन ड्रेन किंवा उलट्या स्वरूपाचा महसुलाचा किंवा बुद्धीचा प्रवाह भारताकडनं कसा परदेशात जातो ही जी सगळी भूमिका मांडतो, त्याची पहिल्यांदा सुरुवात ही बाळशास्त्री जांभेकरांनी केली हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यावेळेला आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते हे सांगत होते की तुम्ही इंग्रजी शिका. आता इंग्रजी वाघिणीचं दूध आहे वगैरे हे सगळं नंतर आलंच, म्हणजे काळाच्या ओघात त्याचा तपशील येईलच. पण बाळशास्त्री जांभेकरांची भूमिका होती की इंग्रजी शिका, कारण का तर इंग्रजी शिकल्यामुळे तुम्हाला इंग्रज कसे आपल्याला लुबाडतात हे अधिक चांगल्यापणाने कळू शकेल. आता हा एक वेगळा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बंगालामधले असतील, महाराष्ट्रामधले असतील, हा जो सगळा बुद्धिमान किंवा तो मध्यम वर्ग होता, तर हा सगळा इंग्रजी शिकण्यामुळे तयार झालेला होता हे लक्षात घ्या. महात्मा फुलेंचा सुद्धा आपण उल्लेख करतो, कार्यगौरव त्याचा करणार आहोत. पंडिता रमाबाई असतील, रखमाबाई असतील, हे सगळ्यांच्या मध्ये एक समान मुद्दा आपण लक्षात ठेवायला हवा. हे सगळे उच्च विद्या विभूषित होते आणि उच्च विद्या विभूषित याचा अर्थ इंग्रजी शिकत होते. अतिशय जागतिक पातळीवरच्या वाङ्मयाचा, अभ्यासाचा, भाषेचा त्यांचा अनुभव होता. त्यातनं त्यांना ज्ञान प्राप्ती होत होती. या सगळ्यांची भूमिका अशीच आहे, हे म्हणजे अधोरेखित करायला हवं असं हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं. त्याच्यातही परत गमतीचा भाग असा की भले या देशातल्या समाज सुधारणेची सुरुवात ही बंगालमध्ये झाली असेल राजाराम मोहन राय यांच्यामुळे, पण नंतरच्या बंगालच्या समाज सुधारणेच्या परंपरेने किंवा तो जो एक प्रवाह होता त्याने धार्मिक वळण घेतलं, थिओसॉफिकल अंगाने, त्या अर्थाने तो गेला.
पण महाराष्ट्रात मात्र असं झालं नाही. महाराष्ट्राचा बुद्धिवाद हा शुद्ध बुद्धिवाद, करकरीत बुद्धिवाद राहिला आणि त्याने बुद्धीच्या अंगानेच पुढचे जे काही मळे पिकवलेले तत्वज्ञानाचे, आपल्या ज्ञानाचे, हे बुद्धीच्या आधारे पिकवले. मग पश्चिम बंगालमधली मंडळी, मग स्वामी परमहंस किंवा आपल्याला सगळं माहिती आहे, हे धर्माच्या अंगाने गेले. महाराष्ट्रात तसं झालं नाही. आणि त्याची सुरुवात याचं कारण ही बाळशास्त्री जांभेकरांसारख्या करकरीत बुद्धिवादी व्यक्तीने केली. मुंबईमध्ये त्यावेळेला बाळशास्त्री, मुंबईचे हवामान खातं अनेकांना माहिती आहे, वेधशाळा अनेकांना माहिती आहे. त्या वेधशाळेच्या स्थापनेमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा वाटा होता. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. एन्सायक्लोपीडिया त्यांनी, म्हणजे ज्याला संदर्भ ग्रंथ म्हणता येईल, तर एन्सायक्लोपीडिक हिस्ट्री ऑफ इंग्लंड हा त्यांनी त्यावेळेला लिहिला. म्हणजे साहेबाला त्याच्या देशाचा अभ्यास करण्यासाठी एका मराठी अध्यापकानं, पत्रकारानं लिहिलेला ग्रंथ अभ्यासावा लागत होता. यावरून त्यांच्या बुद्धीची झेप आपल्याला लक्षात येईल. हिस्ट्री ऑफ इंडिया, मॅथमॅटिक्स बेस्ड ऑन झिरो, शून्याधारित गणिताचा अभ्यास. आता पत्रकारितेसाठीच त्यांना ओळखायचं असेल तर पत्रकार हा गणितामध्ये सहसा चांगला नसतो, म्हणून बाळशास्त्रींचा आपण अन्य जो परिचय आहे तो मला असं वाटतं लक्षात ठेवायला हवा. आणि त्यांची त्यावेळेला मुंबईमध्ये भाषणं होत, किंवा ज्याला आपण प्रचार म्हणणं योग्य ठरणार नाही, पण अशा प्रबोधनाच्या गप्पा मारणं, एक चळवळीचा भाग म्हणून, तर त्याच्यात कोण येऊन बसत होते? दादाभाई नौरोजींसारखी माणसं तर बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रवचनासाठी येऊन बसत होते. आता हे त्या काळचं लक्षात घेतलं वातावरण, आणि त्याच्यातही परत दादाभाई नौरोजींसारख्या उच्च विद्या, आंग्ल विद्या विभूषित व्यक्तीचं शिक्षण, त्यांची बौद्धिक उंची लक्षात घेतली तर आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल. म्हणजे आजच्या मराठी माणसाच्या व्याख्यानाला मराठी माणसं सुद्धा येत नाहीत, त्यावेळेला पारशी माणसं, पारशी प्रगत व्यक्तींना बाळशास्त्री जांभेकरांना ऐकावं लागत होतं. ती त्यांनी त्यांची सुरुवात करून दिलेली आहे. हा तिथनं धागा सुरू होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मग विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, एक 3 बंधू आहेत तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत, भास्कर पांडुरंग तर्खडकर आहेत, आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे त्याच्यामध्ये आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, ते लोकहितवादी नावाने ओळखले जातात. हे सगळे इंग्रजी शिकत होते आणि इंग्रजी शिकून भाषिक ज्ञान, त्यातलं सुधारणेचं तत्वज्ञान हे मराठी भाषेमध्ये मांडत होते. हा पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे. यांचं इंग्रजी उत्तम होतं, इंग्रजीमध्ये लिहित होतेच, मराठीमध्येही लिहित होते. हल्ली मराठीमध्ये वर्तमानपत्रांना आम्हाला अडचण येते की इंग्रजीमध्ये लिहिणारी मराठी माणसं मराठीमध्ये लिहिता येत नाही असं छान कौतुकाने सांगतात. लाजिरवाणा भाग आहे, पण तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग नाही हे आपण लक्षात घ्या. तो इतिहास हा मराठी भाषेच्या सुद्धा प्रेमाचा या मंडळींचा आहे. तर त्याची मांडणी खूप सुंदर पद्धतीने त्या काळामध्ये होत होती. लोकहितवादींची तुम्ही पत्र, शतपत्रे वगैरे काढून बघा तुम्ही, काय काय त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलं की या हिंदू धर्माचं किंवा हिंदू धर्माच्या आचरण करणाऱ्यांचं पुढे काही बरं वाईट होऊ शकत नाही, फारशी काही त्यांची प्रगती होणार नाही. आता ही मांडणी त्या काळची आहे. म्हणजे मी आजच्या सुद्धा अनेक वर्तमानपत्राच्या संबंधितांना हे तितकं तसंच्या तसं छापता येईल की नाही मला शंका वाटते. त्यांनी लिहिले की तुम्ही काय सांगणार आहात आपल्या बंधू बांधवांना, भगिनींना, आपल्या स्वधर्मीयांना. तर शेषशाही नागावरती तो विष्णू कसा पहुडलाय आणि तो कसा आराम करतोय, किंवा त्याचं जगरराहाटी तो कशी नियंत्रण करतोय. आणि त्यांनी दिले की या असं तुम्ही हे सांगताय, पण त्याच वेळेला ही पाश्चात्य जग आहे, हे आधुनिक शास्त्राचा अवलंब करतंय, आधुनिक शास्त्र शिकतंय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा त्यांचा परिचय आहे, अर्थशास्त्राचा ही माणसं स्वतःला अवगत करून घेत आहेत. हे सगळं आपल्या भाषिकांना सांगायला हवं. अशी या मंडळींची ठाम भूमिका होती, ठाम समज होता त्यांचा, आणि त्या त्या समजाला निर्भीडपणे ते मांडत होते, तशाच पद्धतीनं लिहित होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील, गोपाळ हरी देशमुख असतील, पंडित विष्णू परशुराम शास्त्री नावाचे एक विद्वान होऊन गेले. 1827-1876 हा त्यांचा कालखंड आहे. भांडारकर, पुण्याचं भांडारकर संस्था म्हणून तरी अनेकांना ते नाव माहिती असेल, ते या कालखंडातले. नारायण महादेव परमानंद, स्वामी परमानंद त्यांना म्हणायचे, मामा परमानंद, ते या कालखंडातले. महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते या कालखंडातले. हा सगळा, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढे सगळे बुद्धिमान एकाच कालखंडात का झाले. म्हणजे ते थोडेसे टप्प्याटप्प्याने झाले असते, काही 10 वर्षांनी, 5 वर्षांनी, 20 वर्षांनी, तर आपलं भलं झालं असतं, पण सगळे एकाच काळात होऊन गेले ते. आणि हा काळ सुद्धा कसा आहे की 19व्या शतकाची पहाटेपर्यंतचा काळ आहे हा. आणि तो यांच्या बुद्धी कौशल्याने इतका झळाळून जातो की थक्क व्हायला होतं आपल्याला. यांच्या प्रज्ञेला, यांच्या प्रतिभेला एकही विषय वर्ज्य नाहीये. म्हणजे
खरं म्हणजे 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म आहे. हा कालखंड असा आहे की त्यावेळेला युरोपमधली रेनेसाँ ज्याला म्हणतात, पुनरुत्थानाची चळवळ ही सुरू झालेली होती, मध्यावर्ती होती. म्हणजे गॅलिलिओ होऊन गेलेला होता 1530-1540च्या आसपास. तर त्याचं विज्ञानविषयक तत्वज्ञान मांडणी झालेली होती. मिकेल एंजेलो होऊन गेला. लिओनार्दो दा विंचीनी विमानाचं रेखाचित्र मांडून झालेलं होतं. विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कला या सगळ्या अंगाने युरोप बहरत होता. त्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये शिरत होतो. शिवाजी महाराजांचा अंत ही त्याची सगळ्याची सुरुवात आहे. आणि या मगाशी जो संत वाङ्मयाचा उल्लेख केला तो सुद्धा आपण यासाठी महत्वाचा की याच प्रांतामध्ये म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एवढा सगळा, म्हणजे तेव्हा तर अफगाणिस्तान वगैरे सुद्धा, पाकिस्तान वगैरे सुद्धा भारताचा भाग होता. पण याच कालखंडामध्ये, याच भूभागामध्ये असा एक इसम होऊन गेला की ज्याला असं वाटलं आपलं स्वतःचं स्वराज्य असायला हवं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य असायला हवं. मग हिंदवी स्वराज्य म्हणून आपण शिवाजी महाराजांचा गौरव करतो, त्यांचं कौतुक करतो. त्या हिंदवीचा अर्थ हल्ली धर्माच्या अंगाने काढला जातो, तो मला वाटतं सोडून देतो, चुकीचाच अर्थ आहे. हिंदवी याचा अर्थ नेटिव्ह, याचा अर्थ हिंदुस्थानच्या भूमीत जन्माला आलेलं स्थानिक, म्हणजे त्या अर्थाने ते हिंदवी स्वराज्य आहे. कारण शिवाजी महाराजांचा बराचसा काळ हा स्वधर्मीयांची, स्वकीयांची लढण्यातच गेला. त्यामुळे शिवाजी महाराजांकडे सतत आपलं हिंदू मुसलमान या अंगाने बघण्याचं चूक आपण करायला नको. प्रबोधनाच्या अंगाने विचार करायचा असेल तर शिवाजी महाराजांचं तसं मूल्यमापन व्हायला हवं, जे कुरुंदकर सारख्यांनी अतिशय सुंदरपणे करून ठेवलेलं आहे, किंवा जदुनाथ सरकारांनी त्यांची मांडणी फार ताकदीने केलेली आहे. म्हणजे हिंदूंमधला शेवटचा प्रेषित अशा अर्थात त्याचं वर्णन जदुनाथ सरकारांनी करून ठेवलेलं आहे. बंगाली होते, त्यांना बंगाली अर्थातच एक जाज्वल्य अभिमान होता. सांगायचा मुद्दा की याच भूमीमध्ये हे सगळे एकत्र निपजले. जी भूमी ही शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या असतानंतर आणि थोडासा एक पहिल्या बाजीरावाचा अपवाद सोडला तर शांत होत गेली. तिचा धागा ज्वालामुखी जसा प्रगट व्हावा तसा तो ज्वालामुखी, बुद्धीचा ज्वालामुखी पुन्हा याच प्रांतामध्ये प्रगटला. बाळशास्त्री जांभेकरांपासून जी सगळी जी परंपरा सुरू झाली, त्या परंपरेचा एक धागा, एक मोठा स्रोत ज्याला म्हणता येईल, मोठा प्रवाह या महाराष्ट्राच्या भूमीत निपजला. आता त्याचं शिंपण, या बुद्धीचं शिंपण आपल्या संतांनी केलेलं होतं, शिवाजी महाराजांसारख्या कर्तृत्वानी केलेलं होतं. याच भूमीमध्ये इसवी सनाच्या त्या शतकामध्ये, 6व्या-7व्या शतकामध्ये गौतमीपुत्र षटकर्णी सारखा एक सामर्थ्यवान राजा होऊन गेला होता. दुर्दैवाने आपल्याला त्याची ओळख नाहीये, त्याचा परिचय नाहीये. खरं म्हणजे त्याचं साम्राज्य हे सम्राट अशोकाच्या साम्राज्यापेक्षा मोठं होतं. पण या देशाचा इतिहास दुर्दैवाने उत्तरेच्या नजरेतनं बघायची सवय आपल्याला लागलेली आहे. त्यामुळे अशोकाचं कौतुक जास्त होतं, सम्राट अशोकाचं. गौतमीपुत्र षटकर्णी आपल्याला अनेकांना माहिती नसतो. तर मुद्दा असा की ही जी बुद्धीची परंपरा आहे ही सातत्यानं या राज्यामध्ये जमिनीखालनं म्हणावं वाटलं तर तशी ती होती. तिला एकदा इंग्रजांच्या राजवटीमध्ये एक मोठा वाव मिळाला आणि ती मोठी ताकदीने पुन्हा एकदा उफाळून आली. हे सगळे समाज सुधारक हे त्या कालखंडात होऊन गेले आणि सगळे बुद्धीच्या अंगाने समाजाची मशागत करणारे होते. हा यातला एक महत्वाचा भाग. त्याच महत्वाच्या कालखंडामध्ये एक अतिशय ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाची घटना 1857 साली घडली. आता 1857 साल असा जेव्हा जेव्हा उल्लेख करतो त्या झोपेत सुद्धा आपल्याला एकच गोष्ट पटकन आठवते, तात्या टोपे झाशीची राणी वगैरे वगैरे. ते आहेच पहिलेच ते स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड जे काय म्हणाल ते त्या कालखंडात त्या वर्षात घडलेलं. त्यामुळे 1857 महत्वाचं आहे. पण 1857 त्यापेक्षा एका महत्वाच्या कारणासाठी महत्वाचं आहे. ते त्याच्याही पेक्षा का महत्वाचं आहे याचं कारण या देशामध्ये त्यावेळेला या वर्षी विद्यापीठांची स्थापना झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. मद्रास विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. कलकत्ता विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. 1857 साली या सगळ्या देशातल्या एका बुद्धी परंपरेला मोठा आकार मिळेल अशी व्यवस्था इंग्रजांच्या या शिक्षणामुळे झाली. 1857-1880 हा कालखंड पुन्हा एकदा अतिशय महत्वाचा आहे. कारण मग त्या कालखंडामध्ये केसरीचा जन्म झाला. लोकमान्य टिळकांचा उगम आहे, आगरकरांचा उगम आहे आणि या मालिकेमध्ये बरंच काही काही घडत गेलं. आपण त्या सगळ्याला स्पर्श करत जाऊ. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आगरकरांचा वाटा महत्वाचा ठरतो.
आगरकरांचा वाटा हा फक्त महाराष्ट्राच्यासाठी महत्वाचा नाही. आगरकरांचा वाटा हा देशाच्या समाज प्रबोधनाच्या चळवळीसाठी किंवा समाज प्रबोधनाच्या इतिहासातला महत्वाचा वाटा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि असं जेव्हा मी विधान करतो त्याच्यामध्ये कोणताही महाराष्ट्राभिमान म्हणजे वगैरे वगैरे गर्व से कहो या पद्धतीने हे विधान करत नाहीये. हे पूर्णपणे तर्कावरती, माहितीवरती आणि तपशिलावरती आधारित विधान आहे. आगरकरांची भूमिका ही देशाच्या प्रबोधनासाठी महत्वाची आहे, कारण हा माणूस हा देशातला पहिला असा विचारवंत आहे, देशातला पहिला असा विचारवंत आहे की ज्याने ठामपणाने धर्म आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही असं लिहिलं, अशी भूमिका घेतली आणि ती वारंवार मांडली. म्हणजे सर्वसाधारणपणे सामान्य माणसाच्या भावनेच्या खेळामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये धर्माचं महत्व ठसठशीतपणे अधोरेखित व्हावं किंवा बिंबवावं म्हणून नेहमीप्रमाणे अनेकदा धर्म हा किती महत्वाचा आहे असं सांगितलं जातं नैतिकतेसाठी. माणसाचं चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं किंवा इतरांविषयी सत्प्रवृत्ती असणं. आगरकर हा पहिला विचारवंत देशामधला असा आहे की ज्यांनी ठामपणाने लिहिलं की धर्माचा आणि नैतिकतेचा काहीही संबंध नाही. अधर्मी माणूस सुद्धा नैतिक असू शकतो आणि नैतिकता पाळणारा माणूस सुद्धा कुधर्माचा जे काय व्हायला हवं किंवा त्यांनी करू नये ते करायला हवं ते करणारा असू शकतो. ही खूप महत्वाची भाग आहे, कारण देशातली पुढची सगळी जी चळवळ आहे ना प्रबोधनाची ती या भूमीत झाली. याचं कारण हा असा विचारवंत त्या काळात होऊन गेला. म्हणजे तुम्ही काळ लक्षात घ्या, अतिशय सनातनी वातावरणामध्ये म्हणजे समुद्र ओलांडणं सुद्धा पाप आहे अशा कालखंडामध्ये आगरकरांसारखा एक माणूस पुण्यासारख्या भूमीमध्ये जन्माला येतो. जन्माला नाही येत पुण्याला, तो दुसरीकडे जन्मतात ते, पण पुण्यासारख्या कर्मभूमीमध्ये आपली भूमिका मांडतो आणि त्याचा म्हणजे त्याचा आपण म्हणजे आदरही करण्या इतपत हे आपल्या लक्षात असू नये, हे खूप दुर्दैवी आहे. हा मुद्दा त्यांच्यासाठी त्याच्यामुळे खूप महत्वाचा आहे. त्याच कालखंडामध्ये गोपाळकृष्ण गोखले होऊन गेले. त्याच कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे होऊन गेलेले आहेत. 1827 सालचा त्यांचा जन्म आहे. पुन्हा एकदा हा शिक्षणाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, कारण त्यांचं सुद्धा मिशनरी शाळेमधलं शिक्षण आहे. आधुनिक शिक्षणाचा त्यांना त्यांचं त्या पद्धतीनं शिक्षण मिळालेलं आहे. त्यांना तो ध्यास होता, त्यांना ते मिळालं. आणि तुम्ही लक्षात घ्या, आपण शेतकऱ्यांचा असूड लिहिणारा अतिशय सुंदर मराठीमध्ये भूमिका मांडणाऱ्या या क्रियाशील विचारवंतावरती प्रभाव कुणाचा होता? थॉमस पेन सारख्या विचारवंताचा प्रभाव होता. म्हणजे त्यांचं ते त्या पद्धती ग्रामीण पद्धतीचं दिसणं, खांद्यावरती घोंगडं वगैरे वगैरे हे आपल्याला माहिती आहे. पण ज्योतिबा फुले हे जागतिक तत्वज्ञानाचा किंवा त्या बौद्धिक वाङ्मयाचा अभ्यास करू इच्छिलेला क्रियाशील विचारवंत होता. त्याच्यामुळे त्यांनी ही जी भूमिका घेतली त्याच्यामधला तो हा बुद्धीच्या परंपरेचा धागा आपण लक्षात घ्यायला हवा. नगरला गेलेले असताना मिशनऱ्यांच्या शाळेला भेट दिल्यानंतर त्यांना अशा पद्धतीच्या शाळा आपल्याला सुरू करायला हव्यात असं वाटलं. हे खूप मोठी घटना आहे. आता खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर स्त्री शिक्षणाची किंवा स्त्रियांच्या प्रगतीची किंवा स्त्रियांच्या उद्धाराची, अतिशय वाईट शब्द आहे, पण तो इतिहासात अनेकदा वापरला जातो. त्याची सुरुवात जर बंगालमध्ये झाली असं मानलं राजाराम मोहन राय यांची, पण त्या बंगालमध्ये स्त्री शिक्षण सुरू झालं नाही हे लक्षात घ्या. स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला गेला आणि ते सुद्धा एका म्हणजे शिक्षणाशी संबंधित म्हणजे मित्राच्या लग्नाला ते गेले होते पुण्यामध्ये एकदा. तो मित्र ब्राह्मण होता आणि त्या लग्नात त्यांना जी वागणूक मिळाली त्याच्यानंतर त्यांची जी भूमिका ब्राह्मण्याविषयीची तयार झाली आणि समाज सुधारणेच्या अनुषंगाने तयार झाली, ती याचं हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. आता तो ब्राह्मण्य आणि तो सगळा अनुभव तो दुर्दैवी आहे, निश्चितच त्याचं काही कौतुक करावं असा भाग तो निश्चितच नाहीये. पण स्त्री शिक्षणाची ही जी सगळी चळवळ सुरू झाली ती महाराष्ट्रात झालेली आहे. खरं म्हणजे तसं तर्काने ती बंगालमध्ये यायला हवी. राजाराम मोहन राय यांचं तर कार्य बंगालमध्ये, पण ती महाराष्ट्रामध्ये झाली. हा महाराष्ट्राच्या भूमीचा मोठेपणा आहे. महाराष्ट्रातच होऊ शकलं का? पुढे महर्षी धोंडो केशव कर्व्यांपर्यंत हा धागा आपल्याला नेता येऊ शकतो. तो महाराष्ट्रातलाच आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. या कालखंडामध्ये आणखी एक 2 महिलांचा आपण कौतुकाने उल्लेख करायला हवा. एक मुंबईच्या आहेत, एक पुण्याच्या आहेत. अर्थात
भौगोलिक वाटा सारखावा म्हणून ही नावं मी घेतली नाहीत. म्हणजे पुणेकरांना वाईट वाटू नये किंवा मुंबईकरांना वाईट वाटू नये वगैरे या अर्थाने नाहीये. त्यांच्या खरोखर जन्मभूमी, कर्मभूमी मुंबईचीच होती. एक अर्थातच अनेकांना माहिती असतील आनंदीबाई जोशी 1865 ते 1887 अगदी 22-एक वर्ष त्यांचं आयुष्य होतं. त्याच कालखंडामध्ये मुंबईमध्ये त्यांच्या आधी 1 वर्ष जन्माला आलेली मुलगी, तिचं नाव रखमाबाई राऊत ही त्यांची ओळख आहे. सावत्र वडील त्यांचे लवकर गेले. त्यांचे आईने दुसरा विवाह केला. ते अतिशय त्यांचे ते दुसरे पती होते. अत्यंत सहृदयी पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी या मुलीला म्हणजे भली ती दुसऱ्या म्हणजे आपल्या पत्नीच्या आधीच्या पतीपासून झालेली असेल, पण पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळ केला आणि तिची बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. आता यांचा दाखला मी का देतोय हे लक्षात घ्यायला हवं. तर या रखमाबाईंचं लग्न 1864 सालचा जन्म, म्हणजे तुम्ही 1875 साली त्यांचं लग्न झालं. 11 वर्षाच्या त्या होत्या. आता 11 वर्षाची मुलगी, त्यावेळेला पद्धत अशी होती की ती वयाने मोठी झाली की मग लग्न लहानपणीच व्हायचं. वयाने मोठी झाली की मग नवऱ्याच्या घरी जायची. तर यांच्या बाबतीमध्ये झालं असं की त्यांनी घर जावई केला. नवरा अर्थातच म्हणजे रखमाबाईंचा नवरा, त्याला घर जावई म्हणून त्यांनी ठेवलं तिथे. तसं ठेवण्यामध्ये नातेवाईकच होता, मामाचा मुलगा होता त्यांच्या, तेव्हा पद्धत होती ती अशी. तर त्याचा विचार काय होता त्या रखमाबाईंच्या वडिलांचा की हा त्याच्यातनं एक सुजाण नागरिक चांगला पुरुष तयार व्हावा, अशा अर्थाने त्यांनी त्याला सांगितलं की त्याला चांगलाही शिक्षण मिळेल, आपली मुलगीही शिकते. त्यावेळेला ते मुलीला शिकवत होते. हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 1875 सालचा हा किस्सा आहे. तर दुर्दैवाने हा काही 6वीच्या पुढे काही शिकला नाही. हिचा रखमाबाईंचा जो नवरा होता तो. पण तो बुद्धीने शिकला नसेल, शरीराने वाढलेला, अर्थातच शारीरिक वाढ जी काही होते ती झालेलीच होती. म्हणजे माणसं नापास झाली परीक्षेमध्ये म्हणून शरीराने वाढत नाही तसं नाही, बुद्धीने वाढत नसतील पण शरीराने वाढतात असतील. तसंच याचं होतं का हा ती पत्नीच्या शरीरावरती, कारण ती तोपर्यंत त्यांची लग्नाची पत्नी झालेली होती, तर शरीरावरती हक्क सांगायला लागला. तुम्ही कल्पना करा हे काय वातावरण असेल आणि हा कुठला काळ असेल आणि त्या काळातली माणसं किती स्वतःच्या बुद्धीच्या निष्ठेविषयी किती जागरूक असते. म्हणजे सांगताना सुद्धा इतकं उदात्त वाटतं हे. तर ते त्या काळात हे कसं सहन झालं असेल किंवा काय केलं असेल. तर त्याच्या म्हणजे रखमाबाईंच्या वडिलांनी भूमिका घेतली, नाही ही जोपर्यंत वयाने मोठी होत नाही आणि जोपर्यंत तिला वाटत नाही तोपर्यंत शरीर संबंध होणार नाही. आता या महाराष्ट्रामध्ये मुलगी नवऱ्या घरी गेली म्हणजे ती आपल्याला संपली वगैरे अशा पद्धतीच्या अजागळ, खुळचट आणि अतिशय दुर्दैवी कल्पना अलीकडच्या काळापर्यंत राबवलेल्या जात असताना 1875 साली एक वडील असं म्हणतो की माझ्या मुलीला जोपर्यंत वाटत नाही, तिची जोपर्यंत तयारी होत नाही आणि ती जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत तिच्या शरीरातला स्पर्श करायचा अधिकार दुसऱ्या कोणावरती नाही, भले तो तिचा नवरा असेल. तर ही भूमिका त्यावेळेला खूप गाजली, खूप वादग्रस्त झाली. हा नवरा बंड करून उठला, माझं लग्न झालंय म्हणाल, तुम्ही कोण, इतर कोण ला विरोध करणार आहे. पण तिचे वडील बदले नाहीत, रखमाबाई बधायचा प्रश्नच नव्हता. प्रकरण गाजलं त्यावेळेला, खूप गाजलं. वर्तमानपत्रांमध्ये त्याला वाचा फुटली. टाइम्स ऑफ इंडियाने त्यावेळेला दखल घेतली. बाई बधायला तयार नव्हत्या. बाई म्हणतात येणार नाही, लहान मुलगी होती ती, 11 वर्षाची असेल तोपर्यंत 14-15 वर्षाच्या झालेल्या होत्या. कोर्टामध्ये गेलं प्रकरण. मुंबई उच्च न्यायालय होतं, बॉम्बे हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट वगैरे जन्माला काही यायचा प्रश्न नव्हता, बॉम्बे हायकोर्ट होतं. बॉम्बे हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि हायकोर्टाने अशी भूमिका घेतली, हा धर्माचा प्रश्न आहे. हिंदू धर्मानुसार तिचं लग्न झालेलं आहे. हिंदू धर्मानुसार तिचं लग्न झालेलं असेल तर हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यानंतर पत्नीच्या शरीरावरती पतीचा अधिकार असतो. या न्यायानं तिच्या शरीरावरती पतीचा अधिकार आहे. सबब नवऱ्याची जी मागणी आहे तिच्या शरीर सुखाची, ती मान्य करायला हवी. तरी सुद्धा ही मुलगी आणि तिचे वडील बदले नाहीत. तिने हे प्रकरण, आणि त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्र दुभंग लावता. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर असे एकापेक्षा एक तगडे, विचारवंत, प्रज्ञावंत आणि अतिशय बुद्धिमान लोक या मुलीच्या बाजूला उभे राहिले, मुलीच्या मागे उभे राहिले आणि तिला सांगितलं नाही तुझं म्हणणं बरोबर आहे.
तिला विरोध करणाऱ्यांमध्ये किंवा नवऱ्याची बाजू घेणाऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक होते त्यावेळेला. त्यांचं म्हणणं होतं की धर्माचा प्रश्न आहे, आपण कायद्याच्या अंगाने त्याला हाताळायला नको, हा इतिहास झाला. तर या वातावरणामध्ये महाराष्ट्र दुभंगला आणि त्या दुभंगण्याचा तो जो वाद आहे, हा जो दुभंग झाला तर तो वाद या मुलीनं कुणाकडे नेला? व्हिक्टोरिया राणीकडे नेला. राणीला पत्र लिहिलं या मुलीनं की तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या संदर्भात जर असा काही प्रश्न झाला तर तुम्ही कुणाची भूमिका कुणाच्या भूमिकेला पाठिंबा द्याल, कुणाची भूमिका मान्य कराल, स्त्रीच्या शरीरावरती हक्क कुणाचा असायला हवा. कौतुकाचा भाग असा की महाराणी व्हिक्टोरियानं तोपर्यंत अर्थात पारतंत्र्यात होता तरी सुद्धा आपल्या एखाद्या देशामधल्या राष्ट्रकुलातल्या एखाद्या आपल्या गुलामी देशामधल्या एखाद्या शहरामधल्या एखाद्या तरुणीची मागणी म्हणून तिने दुर्लक्ष केलं नाही. राणीने ही मागणी मान्य केली आणि तिचं म्हणणं बरोबर आहे असा निवाडा दिला. त्याच्यामधनंच महाराष्ट्रामध्ये संमती वयाचा कायदा मंजूर झाला. मुलींचा त्या अगदीच लहान ते वय होतं ते वाढलं, ते काय तेव्हा लगेच 21 झालं 18 झालं असं नाही, पण एक 4 वर्षांनी वाढलं. पण सांगायचा मुद्दा यातला काय की हा लढा महाराष्ट्रातल्या मराठी एका मुलीनं दिलेला आहे. महाराष्ट्राची तर्कवादाची परंपरा किती उदात्त आहे हे याच्यावरनं दिसेल. त्याच कालखंडामध्ये एक मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी मिशनरीकडे किंवा इंग्रजी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. 1883 साली त्या अमेरिकेला गेल्या. पुण्यातनं आनंदीबाई जोशी कलकत्त्याहून गेल्या. त्या 1880 साली 1887 साली त्यांचं निधन आहे. आल्यानंतर त्यांना काही फार मिळालं नाही शिकायला किंवा शिकलेले जे काही होत्या त्याचा ज्ञान इथे प्रसारित करायला. पण त्या डॉक्टर झाल्या. कागदोपत्री आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्या महाराष्ट्रात का निपजल्या हे आपण लक्षात घ्यायला हवं. गोपाळराव जोशी त्यांचा ते अतिशय चक्रम म्हणून विख्यात होते, पण तरी सुद्धा त्यांनी तिला पाठिंबा दिला. आणि ज्या कालखंडामध्ये समुद्र ओलांडून जाणं हे पाप मानलं जात होतं त्या कालखंडात ही बाई 7 समुद्रापार शिक्षणाला गेली. हे अतिशय मोठं यश आहे या सगळ्या भूमीचं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. याच कालखंडामध्ये असा आणखी एक प्रज्ञावान होऊन गेला, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. ज्याचं अनुकरण करावं असं किंवा ज्याच्या नावाने आपल्याला ओळखलं जावं असं पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांना सुद्धा वाटत होतं. त्याचं नाव गोपाळकृष्ण गोखले. 1905 साली त्यांनी त्यांच्या संस्थेची भारत सेवक समाजाची स्थापना केली. 1905 साल हे खूपच महत्वाचं आहे. 1905 सालीच बंगालची फाळणी झाली. त्याच्यानंतर पाठोपाठ मुस्लिम लीगची स्थापना झाली. या कालखंडामध्ये गोखले असं एक दिव्य स्वप्न बघत होते. त्याच्यानंतर अगदी 1-2 वर्षात त्यांना इंग्लंडला केम्ब्रिजला भाषण करायची संधी मिळालेली आहे. हे सांगणं सुद्धा इतकं अभिमानास्पद कौतुकास्पद आहे. त्यांच्या भाषणाला केन्स आलेले होते. जॉन मेनार्ड केन्स सारखा अर्थतज्ञ आलेला होता आणि त्यांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे की भारतातल्या या तरुणाच्या बुद्धिमानतेकडे लक्ष द्यायला हवं. हा एक फार मोठा विचारवंत भारतामधला हा तरुण उद्याचा विचारवंत आहे. अशा स्वरूपाची भावना जॉन मेनार्ड केन्स यांना केम्ब्रिज मधल्या त्यांच्या भाषणाने व्यक्त करावीशी वाटली. त्यांचं भाषण ऐकून व्यक्त करावीशी वाटली. आणि हे इथले जे पुण्यामध्ये होते, इंग्लंडला जाऊन केम्ब्रिजमध्ये शिकवत होते, भाषणं देत होते. लक्ष होतं त्यांचं दक्षिण आफ्रिकेतल्या एका तरुणाच्या चळवळीकडे. त्या तरुणाचं नाव मोहनदास करमचंद गांधी. गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये जी काही चळवळ करत होते किंवा लढा देत होते, त्या लढ्याला बौद्धिक आणि नैतिक अधिष्ठान देण्याचं आणि त्याला एका छान चौकटीमध्ये बसवण्याचं पुण्यकर्म गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेलं. म्हणून गांधींना तुम्ही लक्षात घ्या, गांधी स्वतः आणि त्यांनी नमूद केलेल्या त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांची अनेक भाषणं आहेत की जिथे त्यांनी गोपाळकृष्ण गोखले आपले गुरु असा उल्लेख केलेला आहे. आणि गांधींना तिथे मदत मिळाली. म्हणजे हा इतका सुंदर काळ आहे हा. गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये मदत मिळावी म्हणून गोपाळकृष्ण गोखलेंनी शब्द कोणाकडे टाकला? सर रतन टाटा यांच्याकडे. म्हणजे थोरल्या टाटांचे 2 चिरंजीव, त्यातल्या हा धाकटा सर रतन टाटा नावाने ते ओळखले जातात. तर म्हणजे जे जमशेदजी टाटा त्यांची 2 मुलं जी आहेत त्यातला हा धाकटा. तर टाटांनी गांधींना दक्षिण आफ्रिकेत मदत द्यावी अशी इच्छा गोपाळकृष्ण गोखले यांनी व्यक्त केली आणि ती टाटांनी पुरवली. म्हणजे काय ह्या बुद्धिमानांचं
क्षेत्र असेल, वर्तुळ असेल, या खरंच आपण लक्षात घ्यायला हवं. तर याच कालखंडामध्ये म्हणजे नंतर त्यांची मांडणी इतकी उत्कृष्ट झालेली आहे आणि भारतातला हा एकमेव असा विचारवंत आहे गोपाळकृष्ण गोखले, की ज्याचे 2 विद्यार्थी किंवा विद्यार्थी किंवा काय चेले किंवा ते काय म्हणायचं ते म्हणा, हे कट्टर शत्रू नंतर बनले एकमेकांचे. त्या दोघांचे देश एकमेकांचे कट्टर वैरी बनले. पण या दोघांचेही आदर्श मात्र गोपाळकृष्ण गोखले राहिलेले आहेत. म्हणजे जिनाने असं लिहून ठेवलेलं आहे, की मला मुसलमानांमधलं गोखले व्हायचंय. याच्या इतकं प्रमाणपत्र असू शकत नाही कुठलं. बुद्धिमानतेच्या एखाद्याच्या सलाम करणं याच्या इतकं उदात्त आणि त्यांच्या मोठेपणाला सलाम करणारं प्रमाणपत्र असू शकत नाही. तर तेही इथलेच आहेत. तर त्या कालखंडामध्ये आणि दुर्दैवाने 1915 मध्ये गोपाळकृष्ण गोखले गेले आणि 1920 साली गांधी भारतामध्ये परत आले. 1920 साल आणखी एकासाठी महत्वाचं आहे, की अर्थातच ते टिळकांचं निधन आहे त्या वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण लक्षात घ्यायला हवा असा भाग कुठला, की जोपर्यंत टिळक हयात होते तोपर्यंत देशाच्या राजकारणाची राजधानी ही पुणे होती. राजधानी म्हणजे ती भौगोलिक दृष्ट्या कलकत्त्यासारखी किंवा दिल्लीसारखी तिला दर्जा दिला गेलेला नसेल, पण राजकारणाचं केंद्र हे पुणे होतं. पुण्यात काय चाललंय किंवा टिळक काय करतायत, टिळकांची भूमिका काय, हा याचा वेध हा जगातनं घेतला जात होता. टिळकांच्या भूमिकेकडे इंग्रजांचं लक्ष असायचं, अनेकांचं लक्ष असायचं. इंटरनेट नव्हतं, समाज माध्यमं सुदैवाने त्यावेळेला नव्हती, म्हणून अर्थात कदाचित त्यामुळे त्यांना जास्त चांगला अभ्यास करता आला असावा. पण तरी सुद्धा त्यावेळेला लेनिन तिथे काय करतोय हे टिळकांच्या लक्षामध्ये होतं. तिथे त्यांचं लक्ष असायचं. फ्रेंच राज्यक्रांतीचा, रशियन राज्यक्रांतीनंतरचा तो इतिहास जगामध्ये कसा बदलतोय, इंग्लंडमध्ये लेबर पक्ष कसा आकाराला येतोय, बदलतोय, हे सगळं हा माणूस इथे बसून सांगत होता. हा सगळा बुद्धीचा खेळ या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. आणि तो फक्त याच राजकारणाच्या क्षेत्रातच घडलेला आहे हे असं नाही. म्हणजे जेव्हा टिळक होते, आगरकर होते, त्याच वेळेला त्याच कालखंडामध्ये पुण्यासारख्या एका शहरामधनं, अजूनही पुणे हे बाकी सगळ्यासाठी केंद्र मानलं जातं, पण आर्थिक केंद्र अजूनही बनलेलं नाही. तो मान मुंबईला दिला जातो. योग्य अयोग्य हा मुद्दा सोडून द्या तुम्ही, पण ती जी मुंबई आर्थिक राजधानी आहे ती मुंबई मानली जाते. पण त्यावेळेला पुण्यामध्ये महादेव नामदोशी नावाचा एक तरुण, किरण नावाचं एक दैनिक वर्तमानपत्र काढत होता. आता ते का, त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचा उल्लेख का करायला हवा? एका बाजूला केसरी आहे, सुधारक आहे, बाकीची अनेकांची राजकीय म्हणता येतील अशी तगडी भूमिका असलेली वर्तमानपत्र आहेत. पण तरी सुद्धा महादेव नामदोशी हे नाव महत्वाचं ठरतं यासाठी, कारण का त्या आर्थिक प्रसारासाठी, अर्थज्ञान, अर्थप्रसार व्हावा. आता हे काम आजची मराठी वर्तमानपत्रही, लोकसत्ता एखादा अपवाद सोडला तर तितक्या निष्ठेने करत नाहीत. पण किरण हे वर्तमानपत्र त्यावेळेला त्यांनी लोकांमध्ये अर्थसाक्षरता रुजावी यासाठी काढलं, पुण्यामध्ये काढलेलं होतं. म्हणजे अगदी जॉईंट स्टॉक कंपन्या लोकांनी तयार कराव्यात. टिळकांनीही त्याचा अनेकदा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये, किंवा तो जो मुष्टी फंड कारखाने किंवा ते जे सगळे प्रकार होते. पण किरण मात्र फक्त त्यासाठी काढलेलं होतं. आणि महादेव नामदोशी हा तरुण फक्त 24 वर्षाचा होता. आता गद्दे 25 मध्ये हा माणूस असं करत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या बुद्धीची, कर्तृत्वाची झेप काय असेल. आणि म्हणजे या किरणनी, महादेव नामदोशी नावाच्या तरुणाने पहिल्यांदा मिठावरच्या कराविषयीचा उल्लेख केला, की हा किती अन्याय आहे. हा पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण या कालखंडामध्ये झालं, मग पुढे महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह. पण मिठावरचा कर हा अन्याय आहे हे मांडण्याची भूमिका या देशामध्ये, महाराष्ट्रामधल्या एका तरुणांनी घेतली. आणि हे सगळं तसं भारलेलं म्हणता येईल अशा स्वरूपाचं वातावरण होतं. याच कालखंडामध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा पुण्याला, कोल्हापुरामध्ये 1902 सालची घटना, आपण 19व्या-20व्या शतकामध्ये आता आलेलो आहोत. याच कालखंडामध्ये पहिल्यांदा आरक्षण द्यायला हवं हे मांडलं, ही भूमिका घेतली आणि आपल्या राज्यामध्ये दिलं. त्यांनी त्यावेळेला पूजा पाठासाठी सुद्धा अब्राह्मण अशा व्यक्तींना नेमलं आणि आरक्षणाचा रीतसर प्रसार केला. भारतामध्ये दोघांनी आरक्षणाचा प्रसार केला आणि भूमिका घेतली त्यावेळेला.
एक शाहू महाराज आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. दोघेही मराठी आहेत लक्षात घ्या. म्हणजे मराठी माणसाच्या प्रज्ञेला, प्रतिभेला आणि त्याच्या बुद्धिवादाला कुठल्या कुठल्या अंशाने, कुठल्या कुठल्या कोनातनं आपण मोजायला हवं हे याच्यावरनं दिसेल. आणि हे सगळं याच कालखंडात होतं. तर फक्त राजकारण, समाजकारण असं नाही, तर नाशिकचा एक तरुण पोटापाण्यासाठी, शिकण्यासाठी बडोद्याला होता. मुंबईला त्याचं येणं झालं. मुंबईला मनोरंजनाच्या खेळाला तो त्याला कुठेतरी बघायची संधी मिळाली. इंग्लंडला धडपडत गेला आणि त्या तरुणाला वाटलं की हे जे सगळं चाललेलं आहे इंग्रजीमध्ये आहे. पारशी रंगभूमी होती. पारशी काही उद्योजकांनी काही प्रयत्न करून बघितलेला होता. तसा मराठीत का नाही करायचा? या तरुणाचं नाव धुंडीराज फाळके. म्हणजे या 1913 साली यांनी पहिला भारतीय चित्रपट तयार केला, हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र. आता तुम्ही कल्पना करा की 1913 साल म्हणजे त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. जग कुठल्या वातावरणामध्ये होतं, काय पद्धतीने जगत होतं आणि भारतासमोरच्या समस्या काय होत्या. तशातही या तरुणाला असं काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. हे किती कौतुकास्पद आहे. म्हणजे ज्याचा आज आदराने आपण उल्लेख करतो बॉलिवूड, त्याचा जन्मदाता हा मराठी तरुण आहे. स्वतः ते पैसे त्यांनी घातले, इंग्लंडला घेतले, कॅमेरा घेतला, कॅमेरा भाड्याने घेतला, त्याच्यात नुकसान झालं, बरंच काय काय घडलं. त्यांना सयाजीराव म्हणजे गायकवाड आणि बडोदा संस्थांनी पुढे मदत केली वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं पुन्हा म्हणजे मराठी तरुणानं केलेला हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. तसाच आणखी एक तरुण मराठी होता. त्यांनी असाच उद्योग केला. त्यांनी कुठे केरळामध्ये त्याला काय नोकरी धंद्यासाठी जावं लागलं असेल. त्या तरुणाला लक्षात आलं की हे खूप छान काम आहे, आपण करू शकतो. तो तिथे जो काही मनोरंजनाचा प्रकार सुरू होता तिथल्या तरुणांना तो शिकवायला लागला. त्या तरुणाचं आडनाव छत्रे. सर्कस नावाचा प्रकार भारतामध्ये पुन्हा एकदा त्या मराठी तरुणांनी आणलेला आहे. हे किती गमतीशीर आहे, किती कौतुकास्पद आहे. त्याच कालखंडामध्ये छत्रे नावाचा एक गणिती सुद्धा महाराष्ट्रानेच दिलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच कालखंडामध्ये एका तरुणाचं नाव आपण लक्षात ठेवायलाच हवं. शंकर आबाजी भिसे असं त्यांचं नाव आहे, पूर्ण नाव आहे त्यांचं. शंकर आबाजी भिसे या म्हणजे चांगल्या अर्थाने शब्द उचापतखोर म्हणता येईल. हा शब्द आपल्याकडे खूप बदनाम झालेला आहे. खरं म्हणजे जगाचं जर काही भलं झालं असेल ना, तर या उचापतखोर माणसांमुळेच झालेलं आहे. अन्यानी 10 ते 5 चाकरी करण्यापलीकडे काही वेगळे केलेले नाही. त्याच्यामुळे हे शंकर आबाजी भिसे खूप महत्वाचं नाव आहे. त्यांचं वर्णन त्यावेळेला इंग्लंडच्या द टाइम्सनी भारताचा एडिसन असं केलेलं आहे. त्यावेळेला मराठी तरुण आहे. हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 200 शोध त्यांनी लावले. आता कोरोनाच्या निमित्तानं आपण याचना करतोय अमेरिकेकडे किंवा युरोपकडे की त्या कोरोनावरती जी काही लशी आहेत त्याचं पेटंट, त्याचं बुद्धीचं किंवा काय स्वामित्व हक्क माफ करा. त्यावेळेला शंकर आबाजी भिसे या तरुणाच्या नावावरती 40 पेटंट होते. आज घराघरामध्ये वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनच्या साठी जे काही तंत्रज्ञान आणि ते रसायनं लागतात त्याचा शोध या शंकर आबाजी भिसे नावाच्या माणसाने लावलेला आहे. घरोघर पाव खातो. पाव हल्ली हा जगण्याचा एक चांगला खाद्यपदार्थ आधाराचा झालेला आहे. अनेक पद्धतीनं तो मग ते वडापाव ते पिझ्झा अशा अनेक पद्धतीनं तो त्याचे आस्वाद घेतला जातो. म्हणणं बरोबर नाही. आस्वाद घेण्यासाठी हा शब्द वापरायचा आहे. त्या खाद्यपदार्थांची वर्गवारी वेगळी असते. हा खाल्ला जातो म्हणूया पोटभरीसाठी किंवा काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा. तर या पावाच्या लगदा बनवण्याचं तंत्रज्ञान आणि एका यंत्राच्या मार्फत तो कसा बनवता येईल हे शंकराबाजी भिसे या तरुणाने दाखवले. हे खूप महत्वाचं आहे. श्रीधर सर्वोत्तम जोशी नावाचे एक शास्त्रज्ञ त्यावेळेला होऊन गेले. त्यावेळेला त्यांनी जे काही संशोधन केलं म्हणजे प्रकाशाच्या वरती विविध घटकांचा कसा प्रभाव होतो, जोशी इफेक्ट या नावाने तो शोध ओळखला जातो. आपल्याला माहिती नसेल पण जोशी आणि इफेक्ट हा काहीतरी परस्पर विरोधी शब्द आहे सध्याच्या वातावरणामध्ये असं आपल्याला वाटेल. तर तसं नाहीये. हा जोशी इफेक्ट त्याचं श्रीधर सर्वोत्तम जोशी त्याच्यामध्ये होते. वसंत रामाजी खानोलकर नावाचे होते. ते औषधशास्त्रज्ञ म्हणून त्यावेळेला ओळखले गेले आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्राचे ते यंत्रणेचे प्रमुख होते त्यावेळेला. त्याच्यातलं त्यांचं काम खूप महत्वाचं होतं.
हे खूप हे सगळं मराठी भूमीमध्ये घडलेलं आहे आणि हे खूप मोठेपण अशासाठी आहे की हे उत्तर असेल, दक्षिण असेल, हे त्यांच्या नावावरती इतकं बुद्धिप्रधानता नाहीये. म्हणजे रामशास्त्री पेरियार यांचा नास्तिकवाद हा खूप अलीकडच्या कालखंडामधला आहे. त्याच्या आधी आपल्याकडे गोपाळ गणेश सागरकरांनी ही सगळी भूमिका घेतलेली आहे आणि ही सगळी माणसं एकमेकांच्या बुद्धीचा आदर करत होती. हा अलीकडच्या कालखंडामध्ये आवर्जून लक्षात घ्यायला हवा. अतिशय असा महत्वाचा मुद्दा. कारण हल्ली क्षने वायचं किंवा क्षने आणखी अने बचं कौतुक करायचं असेल तर हा बचं आडनाव काय या टप्प्यापर्यंत आपण प्रवास केलेला आहे. त्या आडनावावरती कौतुक करायचं किंवा नाही किंवा करायचं असेल तर किती करायचं आणि नसेल तर का नाही करायचं अशी सगळी मांडणी केली जाते. पण हा महाराष्ट्र तसा नव्हता. हा बुद्धिवादी महाराष्ट्र आहे. त्याची सगळ्यांना एकमेकांविषयी इतका आदर होता एकमेकांविषयी, इतकी प्रचंड त्यांच्याविषयी एकमेकांविषयी कौतुकाची भावना होती. त्याचा अंतिम उद्गार कोणाला बघायचा असेल तर असाच एक प्रज्ञावान या महाराष्ट्रातनं जन्माला आला. त्याने आपल्याला माहिती नसेल अनेकांना त्याचा किस्सा सांगायला हवा. मागास म्हणता येईल, दलित वगैरे नावाने आपण अतिशय वाईट शब्दप्रयोगाने त्याचा उल्लेख करतो. पण या तरुणाने जे पुढच्या कालखंडामध्ये गेलं त्याला तोड नाहीये. त्याचं नाव अर्थातच भीमराव आंबेडकर. बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शिकायला मदत केली. इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी जे काही शिकले त्यावेळेला म्हणजे 1910 1911 हा कालखंड असेल. म्हणजे भारतात ही सगळी प्रचंड मोठी उलथापालथ होत होती. खूप बौद्धिक पातळीवरती बरंच काही घडत होतं. माणसं परदेशात जात होती, शिकत होती, गोलमेज परिषदा हे सगळं असताना सुद्धा हा माणूस तिथे आंबेडकरांसारखा विद्वान तिथे शिकला. त्यांनी त्या कालखंडात पदव्या घेतल्यात ना त्या एकेका आयुष्यात घेता येणार नाहीत. तितक्या त्यांनी एक वर्षात 2-2 वर्षात त्या मिळवलेल्या आहेत आणि तिथे एक प्रबंध लिहिला. त्या प्रबंधावरनं त्यांचा ब्रिटिश व्यवस्थेमधल्या ते विख्यात अर्थतज्ञ होते की लॉर्ड केन सारखे वगैरे त्यांच्याशी वाद झाला आणि त्या वादाला त्यावेळेची किनार कशाची होती तर त्याने रुपयाचं मूल्य काय असायला हवं हा प्रबंध लिहिला. व्हॅल्यू ऑफ रुपी या नावाने त्यांचा तो निबंध खूप गाजला. अनेकदा अलीकडेपर्यंत त्याचा संदर्भ येतो. तर त्याच्यावरनं आंबेडकरांच्या या प्रकांड पांडित्यामुळे राणीच्या सरकारला एक दखल घ्यावी लागली या सगळ्याची. एक समिती नेमावी लागली. त्या समितीचं अपत्य म्हणजे आजची रिझर्व्ह बँक आहे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आंबेडकरांना आपण एका ठराविक दुर्दैवाने रंगामध्ये अडकून टाकलेलं आहे. एका ठराविक चळवळीशीच फक्त तेवढे मर्यादित आहेत अशा पद्धतीची त्यांची विभागणी करून टाकलेली आहे. आंबेडकर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे होते आणि त्यांच्या मोठेपणाचं अर्थशास्त्र हे त्यांच्या आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरती दुर्दैवाने अजून अभ्यासच झालेला नाही. लोकसत्तेमध्ये लोकरंगमध्ये या विषयावर बरेच काही लेख वगैरे आपण प्रकाशित केलेले होते. पण इतका प्रकांड अर्थशास्त्रज्ञ होता. हा शिकलेला अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणजे अनुभवातनं आलेलं अर्थज्ञान असं नव्हतं. आंबेडकरांसारखा माणूस हा पेशाने अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणजे त्याचे जर राजकारणात पडले नसते तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ म्हणून नावाजले गेले असते. इतकं मोठं काम आंबेडकरांचं आहे. तर याच आंबेडकरांनी पुढे 1943 साली एक भाषण दिलं. ते भाषण मला असं वाटतं की आजच्या समग्र अभ्यासू जनतेनं किंवा ज्यांना अभ्यासाची इच्छा आहे त्यांनी ते वाचायला हवं. पुण्यामध्ये ते भाषण दिलं. त्या भाषणाचा प्रसंग काय होता तर महादेव गोविंद रानडे यांची 101वी जन्मशताब्दी होती. त्या निमित्तानं आंबेडकरांनी दिलेलं भाषण आहे. 20-25 पानाचं भाषण आहे. हे का लक्षात घ्यायचं? अशासाठी लक्षात घ्यायचं की माणसं एकमेकांचा गौरव कसा करायची, एकमेकांच्या बुद्धीविषयी त्यांना किती आदर होता हे लक्षात यावं म्हणून हा भाषणाचा दाखला देतोय. त्याच्यात आंबेडकरांनी जे रानडे यांच्याविषयी उद्गार काढलेले आहेत किंवा त्यांचा जो गुणगौरव केलेला आहे की समग्र महाराष्ट्राची बुद्धिमत्ता एका तागडीमध्ये आणि रानडेंची बुद्धिमत्ता दुसऱ्या तागडीमध्ये अशी जरी विभागणी केली तरी रानडेंची बुद्धिमत्ता सरस ठरू शकेल अशा स्वरूपाचा त्यांचा विचार आहे. रानडेंच्या बुद्धीची उंची, त्यांच्या विचाराची झेप आणि विश्लेषणाची खोली आंबेडकरांनी असे 3 शब्दप्रयोग वापरून त्याचं विश्लेषण केलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. 1943 सालची घटना आहे. त्यावेळेचा हा
पुण्यामधला प्रसंग आहे. माणसं अशी बुद्धीने जोडली गेलेली होती. आणि एक याच्यात महत्वाचं लक्षात घ्यायला हवं ते काय, बुद्धीने जोडलेली माणसं ही जास्त आनंदाने जोडली जातात. त्याच्यामध्ये एक सौष्ठवता असते, एक दीर्घकालीनता असते. भावनेने जोडलेली एकंदर जे काही नातेसंबंध असतील किंवा परस्परांमधले संबंध असतील, त्याला एक विसविशीतपणा असतो, कारण भावना एक तात्कालिक असू शकते. पण त्यावेळचा महाराष्ट्र हा बुद्धीने जोडला गेलेला महाराष्ट्र होता. खूप देदीप्यमान वाटावं अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्र होता. आणि याच महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1918 सालचा हा आता 1943 सालचा मी तुम्हाला हा किस्सा सांगितला. 1918 साली असाच एक प्रकार घडला. त्यावेळेला टिळक इंग्लंडमध्ये होते आणि त्या इंग्लंडमध्ये असलेल्या मला वाटतं चिरोल खटल्यासाठी टिळक इंग्लंडमध्ये होते. तर त्या इंग्लंडमध्ये असलेल्या खटल्यासाठी आलेल्या टिळकांना भेटावं असं इंग्लंडमध्येच काम करणाऱ्या एका तरुणाला खूप इच्छा झाली. आणि तो तरुण टिळकांच्या त्यांच्या बुद्धी तेजानं, त्यांच्या मांडणीनं खूप भारावलेला होता. तोपर्यंत टिळक देशाचे नायक झालेले होते, लक्षात घ्या. दुर्दैवाने अलीकडच्या काळात टिळक म्हटलं की मग विशिष्ट आडनाव, विशिष्ट जात, विशिष्ट धर्म अशा अतिशय क्षुद्र म्हणता येईल अशा स्वरूपाने त्यांना आपण बांधून टाकलेलं आहे. पण टिळकांचं वर्णन इंग्रजांनी सुद्धा तेला तांबोळ्यांचा पुढारी असं केलेलं आहे. भारतीय असंतोषाचा जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा सगळा कालखंड टिळकांनी स्वतःच्या हाताने घडवलेला आहे. आणि त्यावेळेला टिळक जेव्हा केसरी आणि काँग्रेसच्या प्रचारार्थ लागले, त्यावेळेला टिळकांनी शेतीच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना हा अर्थप्रश्न समजावा म्हणून शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यापर्यंत आपला ज्ञान, आपली माहिती पोहोचवलेली आहे. त्यामुळे टिळकांचा दरारा एवढा होता. 1918 सालची घटना सांगतो मी. तर त्या इंग्लंडमध्ये असलेल्या मुलाला अतिशय भारावल्यासारखं वाटलं की अरे इंग्लंडमध्ये टिळक आहेत, आपणही इंग्लंडमध्ये शिकतोय, आपण त्यांना जाऊन भेटायला हवं. तर या मुलाचंही कौतुक आहे. हा गेला भेटायला त्यांना, टिळक त्याला भेटले आणि त्या मुलाचंही नाव झालेलं होतं. का नाव झालेलं होतं? तर त्यावेळेला हा मुलगा, जी परीक्षा फक्त इंग्लंडमध्येच घेतली जायची, त्या परीक्षेमध्ये देशात म्हणजे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशात मिळून पहिला आलेला होता. त्या परीक्षेचं नाव ICS. आता जी IAS ची पूर्वरूप जे होतं ते ICS, तशी ती ICS ची परीक्षा हा तरुण पहिला आलेला होता. त्यांना टिळकांना भेटायला जावं असं वाटलं. टिळकांना भेटलं आणि टिळकांना हा तरुण म्हणाला की मला असं वाटतं की हे शिक्षण सगळे ठीक आहे, काय कोणीही शिकू शकतं, कोणीही पदवी मिळेल, मला तुम्ही जे करता ते जास्त महत्वाचं आहे, मला त्या कामासाठी तुमच्या बरोबर यायचंय. टिळकांनी सांगितलं तुझा विचार चांगला आहे, कौतुक आहे, तुला यावंसं वाटतंय, तू अभ्यास करतोयस तरी सुद्धा तुझं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे, हे छानच आहे ते, पण येऊ नकोस तू. त्याने विचारलं का येऊ नकोस? तुम्ही एका बाजूने माझं कौतुक करताय माझ्या बुद्धिब्राह्मण्याचं किंवा जे काही मला यश मिळालं त्याचं, पण तरी येऊ नको असं सांगताय तुम्ही. तर टिळक म्हणाले ठीक आहे, भारत आज ना उद्या स्वतंत्र होणार आहे. स्वतंत्र झालेल्या भारताला तुझ्यासारख्या बुद्धिमान तरुणांची गरज आहे, तेव्हा तू तिथे थांब. आणि हा तरुण म्हणजे चिंतामणराव देशमुख, CD देशमुख. तर ही जी बुद्धीची एकमेकांच्या उंची, त्याच्या विषयी आदराने बघणं, बांधणं आणि त्याचा एकमेकांना सांगणं, हे या महाराष्ट्रामध्ये इतकं सहजपणे घडत होतं. CD देशमुख पुढे नेहरूंच्या कालखंडामध्ये मंत्री झाले. आणि ह्याचं कौतुक का वाटतं मला माहितीये, हे आपण खरं म्हणजे आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवं की एखादा बुद्धिमान आहे किंवा एखादा मोठा आहे म्हणजे त्याचं सगळंच बरोबर असायला हवं असं मानणारा महाराष्ट्र नव्हता. म्हणजे ठीक आहे, आहेत टिळक मोठे आहेत, फारच छान त्यांचं काम आहे. आता टिळक म्हणलं की मग ते गणपती उत्सव, शिवजयंती या नजरेने त्यांना आपण बघतोच. पण शिवजयंती किंवा गणपती उत्सव हा त्यांनी धर्माच्या प्रसारार्थ बांधलेला नाहीये. त्यांचं असं वाक्य आहे की शिवाजीचा काय आम्ही हिंदू राजा होता म्हणून घेतलेला नाही, तो हिंदवी राजा होता म्हणून त्याला घेतलेलं आहे. मुसलमानांना सुद्धा असं जर काही मोहम्मदच नाही त्यांनी शब्द वापरलेला आहे, त्यांनी अकबराच्यासाठी करावं. म्हणजे टिळकांना धर्माच्या चौकटीत अडकवणं सुद्धा किती चुकीचं याच्यावरनं दिसेल. तर तर त्या संदर्भात तो दाखला त्या तरुणाचा आपण देत होतो. तर ही जी सगळी मांडणी आहे ही अशा स्वरूपानं होत होती आणि त्यांच्या नंतर सुद्धा एवढा दबदबा झाला टिळकांचा. म्हणजे काय दरारा असेल हे सांगायची गरज नाही, आपण कल्पनेनेच विचार करू शकतो. पण तरी सुद्धा त्यांच्या गणपती उत्सवाला विरोध करणारे बुद्धिमान महाराष्ट्रातच होते. तर ती दोघांची नावं घ्यायला हवीत. एक राजाराम शास्त्री भागवत, दुर्गाबाईंचे काका,
आणि दुसरे प्रबोधनकार ठाकरे, आत्ताचे मुख्यमंत्र्यांचे आजोबा, या दोघांनी अशी भूमिका घेतली की टिळकांनी धर्म रस्त्यावर आणू नये, आणि हा जर तुम्ही उद्योग करायला गेलात आणि तो जर लोकप्रिय झाला आणि तसाच टिकला तर उद्याची डोकेदुखी यातनं तयार होईल. आता हे किती कौतुकास्पद आहे की टिळकांसारख्यांच्या चुका किंवा त्यांच्या ज्या काही योजना असतील त्यातल्या त्रुटी दाखवून देणं हे महाराष्ट्राने केलेलं आहे. हे मला असं वाटतं हे खूप महत्वाचं अंग महाराष्ट्राचं राहिलेलं आहे. सतत ही बुद्धिप्रधानता महाराष्ट्राची कायम राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही दशकामध्ये गेलात, या 1980 पर्यंत मला असं दिसतंय की ही अशी प्रत्येक दशकामध्ये अशी बुद्धिमान माणसं महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आकार दिलेला आहे. इथेच जगामधली पहिली किरणी जन्माला येते, इथेच टाटा जन्माला येतात, इथेच त्यांना जगामध्ये कधी जन्माला सुद्धा विचार सुद्धा आलेला नव्हता असा विद्युत, ज्याला जलविद्युत म्हणतात, त्याचा प्रकल्प तयार करावा असा इथेच वाटतो त्यांना. याच भूमीमध्ये खरं टाटा, जमशेदजी टाटा जगभर हिंडत होते, पण याच भूमीमध्ये त्यांना स्ट्रॉबेरी लावावीशी वाटली हिमालयामध्ये. सिमल्याला नाही लावली त्यांनी, कारण इथला शेतकरी त्यातनं प्रयोग करून ती टिकवू शकेल असं त्यांना वाटलं. हे सगळ्या भूमीमध्ये घडलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राचा जेव्हा जेव्हा विचार येतो ना, खरं म्हणजे त्याचा आदर या बुद्धिप्रमाणतेनं आणि ते बुद्धिवादाने आपण करायला हवं. दुर्दैवाने नंतरच्या दशकामध्ये आपण, नंतरच्या कालखंडामध्ये हे आपण विसरत गेलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्र हा बुद्धीला बाजूला ठेवून पुढे गेलेला आहे. हे मला असं वाटतं की हा जो टप्पा आहे हा टप्पा आपण लक्षात ठेवायला हवा. कारण महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावरच्या कामामधनं म्हणा किंवा भूमिकेतनं जी काही थोडीशी पिछेहाट, थोडीशी अतिरिक्त जी काही तुम्हाला म्हणायची असेल ती पिछेहाट झाली, त्याचा संबंध हा बुद्धिवादाच्या त्यागाशी आहे. हा बुद्धिवाद हा दुर्गाबाई आपल्या भागवत, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे किंवा अगदी नरहर कुरुंदकर यांच्यापर्यंत टिकून होता. नंतरचा कालखंड मात्र महाराष्ट्र विचारांना घाबरायला लागलेला महाराष्ट्र तयार झाला. आणि महाराष्ट्राने विचारायला घाबरण्याचा काळ आणि महाराष्ट्राच्या पिछेहाट सुरू होण्याचा काळ हा एकच आहे, आपण लक्षात ठेवायला हवं. कुरुंदकरांची मांडणी जर तुम्ही त्यावेळेला लक्षात घेतलीत ना, तर त्यांचं लिखाण आहे ते तसंच्या तसं आज आपण तितक्या ताकदीने मांडू पण शकणार नाही कदाचित. कारण या विचारालाच घाबरायला लागलेलो होतो आपण. म्हणजे त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय की भाषणातलं त्यांचं वाक्य आहे, ते सांगायला हवं. तिथे मला असं वाटतं की आपण आपली वेळ झालेली आहे, तिथे प्रश्नोत्तरांचा काळ तिथे थांबावं. ते सुंदर वाक्य आहे. तर ते असं म्हणतात की सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हे माझ्या जीवनातले फार मोठे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे, प्रगतीस अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे, असं कुरुंदकर म्हणतात. आता हे आजच्या काळात कुरुंदकर असं भाषण देऊ शकतील का, किंवा त्यांनी दिलं तरी कोणी छापेल का, हा मला असं वाटतं विचार करायला हवा. आणि त्याच कुरुंदकरांनी जेव्हा मुसलमान धर्मीयांच्या सभेमध्ये द्यायची वेळ आली तेव्हा तिथे जाऊन ते ठणकावून म्हणाले की तुम्ही तुमच्या मते आज माझी हत्या व्हायला हवी तुमच्या धर्म विचारार्थ, कारण मी पाखंडी ठरवू शकतो. म्हणून ते असं म्हणतात की तुम्हाला जर तुमचा धर्मच, स्वतःचा तुम्ही धर्मच जर त्याच्यावरतीच प्रेम करत बसलात, काय ताकद आहे विधानामध्ये, ते असं म्हणतात. आणि कुठे म्हणतात ते लक्षात घ्या. म्हणजे स्वतःच्या सुरक्षित वातावरणात म्हणत नाहीत, तिथे जाऊन ते सांगतात की तुम्ही स्वतःच्या धर्मावरतीच प्रेम करत बसलात तर तुम्हाला तुमचा धर्म या देशावरती प्रेम करू देणार नाही, हे कुरुंदकर म्हणतात. हे कौतुकास्पद आहे. ते पुढे जाऊन असं म्हणतात की तुम्हाला त्यासाठी धर्मनिरपेक्ष व्हायला हवं, आणि तुम्हाला धर्मनिरपेक्ष होण्यासाठी हिंदूंनी आणि धर्मनिरपेक्ष होऊन त्यासाठी तुम्हाला मदत करायला हवी. हा इतका विचारांचा परीघ, राजकीय, सामाजिक, शास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्वज्ञान, विष्णुशास्त्री ब्रह्मचारींसारखा, म्हणजे ज्याला मार्क्सच्या पद्धतीनं ज्यांनी काही विचार मांडले असं म्हटलं जातं, असा बुद्धिमान सुद्धा या महाराष्ट्रातनच होऊन गेला. तर या बुद्धिमानांच्या परिचय सुद्धा म्हणता येणार नाही, पण एक झलक या व्याख्यानाच्या निमित्तानं मला आपल्या समोर सादर करता आली. हा तर्कवादी महाराष्ट्र आपण, मला असं वाटतं की विसरायला नको. या महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्तानं जर कुठला विचार आपण करणार असू तर मला असं वाटतं की हा तर्कवादाच्या
वर आधारित महाराष्ट्र पुन्हा कसा प्रदीप्त होऊ शकेल असा विचार आपण करायला हवा. त्याच्यातच महाराष्ट्राचं आणि या देशाचं भविष्य आहे याविषयी माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. महाराष्ट्राच्या या बुद्धी परंपरेला पुन्हा एकदा सजग करण्याचं, जागृत करण्याचं व्रत म्हणूया, विचार म्हणूया, नेम म्हणूया, काही म्हणाल ते करूया. पण या निमित्तानं आपण असा विचार करायला हवा. असा विचार या निमित्तानं होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मर्यादा वेळेची मी ओलांडलेली याविषयी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्यांसाठी सुरू असलेल्या लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमालेत सर तुम्ही जिथे थांबलात तिथूनच खरं तर सगळे प्रश्न सुरू झाले आहेत, पण तरी पहिला प्रश्न विचारण्याची विनंती मी गिरीश चितळे यांना करते. नमस्कार कुबेर सर. नमस्कार. तसं प्रश्न विचारायला काही तुम्ही ठेवलेलं नाहीये तर्क कुठलाही. महाराष्ट्राचा तर्कवाद हा एक किती प्रगल्भ आणि मोठा आहे हे परत एकदा हिस्टॉरिकल सिक्वेन्सनी बघितल्यावर आणखीन वेगळ्या पद्धतीने तो जाणवतो. आणि काय वेळेच्या अनुभव मर्यादेने कदाचित कधी यशवंतराव चव्हाण किंवा पुढच्या स्वातंत्र्योत्तर लोकांच्या सुद्धा तर्कवादाबद्दल आपल्याला त्यामुळे महाराष्ट्र मोठा पण झाला. तर याबद्दल किंवा एक उलटा विचार की जिथं सावरकरांसारखं, कारण ती व्यक्ती कदाचित ह्या ह्याच्यात बसत नाही, एक दुसऱ्या पद्धतीचा हे आहे, पण ते एक तर्कवादी लोक. सावरकर या लोकांचं बद्दल आपण काय म्हणा? नाही, निश्चितच बसते ना. सावरकरांचा विज्ञान विचार याच्यामध्ये बसतो ना, त्याच्याविषयी शंकाच नाहीये काही. आणि तो म्हणजे काय काय मांडायचं खरं म्हणजे एकेकावरती 3 तासाचं व्याख्यान होऊ शकेल. त्या सुदैवाने पुस्तकाच्या निमित्तानं हा सगळा अभ्यास मला करता आला. आणि हे याच्यात सांगण्यासारखं काय की अत्यंत डावा विचार असेल किंवा अत्यंत उजवा विचार असेल, हे दोन्ही महाराष्ट्रातच रुजलेले ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे समाजवादी चळवळीची हिंदुस्थानीतली आहे. मानवेंद्रनाथ रॉय हे बंगाली, त्यांनी परदेशात जाऊन त्यांचा जो काही साम्यवादी विचार होता तो मांडला, पण ते त्यांचं कार्य पुण्यामधलं. दलित चळवळीचा जन्म हा आंबेडकरांच्या निमित्तानं इथला आहे, पण काशीराम ते दलित चळवळीचे आधुनिक ज्यांनी पुरस्कार किंवा राजकीय पातळीवरती तो नेला ते मुळात पुण्यामधले होते, पुण्यामध्ये नोकरी करत होते आर्मामेंट फॅक्टरीमध्ये. त्याच्यामुळे ते आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपर्यंत हा खूप मोठा टप्पा आहे. आणि हे प्रत्येक टप्प्यावरती जाणवलं येतं. म्हणून मगाशी तुम्ही थांबलो कुठे 1980 पर्यंत येऊन थांबलो. म्हणजे 80 नंतरचा कालखंड आपण खूप मग धर्म आणि जातीच्या राजकारणामध्ये अडकत गेलो, आणि धर्माच्या आणि जातीच्या राजकारणात जसजसे आपण अडकत गेलो तसतसं बुद्धिवादाची कास आपण सोडली, आणि तिथूनच महाराष्ट्राची थांबण्याची प्रक्रिया सुरू झाली असं माझं मत आहे. त्याच्यामुळे या परिघामध्ये किती मांडायचा याला मर्यादा असल्यामुळे मी निवडक गोष्टी घेतल्या. आणि हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे सगळेच अनेकांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. समाजवादी चळवळ महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ, बंगाली दंडवते आहे, जोशी आहे, खूपच त्याच्यामध्ये. 1905 साली बंगालची फाळणी झाली, त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली, त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू महासभेची स्थापना झाली, पण हिंदू महासभा फुटली आणि नंतरच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, ती महाराष्ट्रामधलीच आहे. म्हणजे हिंदुत्ववादी चळवळ आहे. डाव्यांचा पहिला विचारवंत भाई डांगे हा महाराष्ट्रातला आहे, हा मराठीमधला आहे. त्यावेळेला स्टालिनला त्यांची दखल घ्यावी लागलेली होती डांगेंची. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप प्रचंड मोठा सागर आहे, त्याचा एक अंश आपल्या या तासाभराच्या निमित्ताने मांडला. आणि याच्यातनं अनेकांना अभ्यासाची किंवा या सगळ्या ओळख झाली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. नक्की नक्की. धन्यवाद. सर पुढच्या प्रश्नांकडे वळते. दीपक चौरे यांनी विचारलंय, बाळशास्त्री जांभेकरांपासून ते गोखले, रानडे, आगरकर, फुले, आंबेडकर इथपासून ते आता बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर असे अनेक परिचित अपरिचित समाज सुधारक, पुरोगामी चळवळीचे नेते, विचारवंत महाराष्ट्राला लाभले. यांच्या विचारांबरोबरच वारकरी संप्रदायातील संत विचारही होताच.
तरी सुद्धा आजचं समाज जीवन अपेक्षेपेक्षा मागे आणि गढूळलेलं का दिसतं, याला कारण काय असावं? पुरोगामी विवेकाची मर्यादा की राजकीय मागासलेपण की अन्य काही? मला असं वाटतं की नंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे 80-90 पर्यंतचा मी उल्लेख केला, नंतरच्या कालखंडामध्ये देशामध्येच एकंदर धर्मविचाराचा एक पगडा मोठा निर्माण झाला. त्याची कारणं अर्थातच राजकीय होती आणि पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांचा दांभिकपणा किंवा त्यांनी केलेली लबाडी ही सुद्धा नाकारण्यासारखी नाहीच आहे. ती पण तितकीच महत्वाची आहे. त्याच्यामुळे हा समाज जीवनाचा बौद्धिक जो एक लंबक असतो तो पुरोगामित्वाकडून एकदम दुसऱ्या बाजूला गेला आणि मग धर्मविचार हा प्रबळ होत गेला. धर्मविचार प्रबळ झाल्यामुळे ह्या सगळ्याचा विसर पडला आणि धर्म हा या सगळ्याचं उत्तर आहे अशा स्वरूपाची एक मागास विचारधारा किंवा विचारसरणी म्हणा राजकीय पद्धतीची, त्याच्यातनं हे सगळं होत गेलं. आणि त्याचा दुसरंही कारण त्याला असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही या सगळ्या आकाशातनं या सगळ्या जगाकडे जर बघितलं तर जगामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे काही प्रकार घडले की एकंदर विज्ञानाची कास सोडणं हे असं घडलेलं आहे. म्हणजे अगदी बुश यांच्या राजवटीपर्यंत जेनोम सिक्वेन्सिंग हा शब्द हल्ली आपण सर्रासपणे वापरतो, ज्याला जेनेटिक्स असेल किंवा त्याला स्तंभ पेशी म्हणतात. त्याचं संशोधनाचं त्यांनी अनुदान बंद केलं बुश यांच्या कालखंडामध्ये. किंवा ट्रम्प यांनी त्यांच्या राजकीय पक्षापर्यंत ती गर्भपात म्हणजे प्रो लाईफ अशी सो कॉल्ड प्रो लाईफ अशी भूमिका घेऊन या मंडळींनी गर्भपाताला विरोध केला. त्यामुळे हा मला असं वाटतं की एका कालचक्राचा फेरा हा असू शकतो, असं एक त्याचं सोपेपणाने वर्णन करता येऊ शकेल. पण त्याला मार्ग हाच असू शकतो, पुन्हा एकदा या विज्ञानाची ज्योत, विज्ञान विचाराची ज्योत तेववणं किंवा जी त्याच्यावरची राख धूळ जी असेल ती दूर करणं. आणि हे महाराष्ट्रानेच करायला हवं. आणि हे इतिहासात महाराष्ट्राने केलेलं आहे. म्हणजे इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरती, म्हणजे मी इसवी सनापासून ते 1980, 20, 89 पर्यंत सांगू शकतो. म्हणजे तो वाकाटक असतील, गौतमीपुत्र षटकर्णी असेल, हे महाराष्ट्राने केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे अगदी अजंठा एलोरा चा संदर्भ सुद्धा इथे येतो. हे सगळं महाराष्ट्रानेच केलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे महाराष्ट्रालाच करायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे ही हा एक टप्पा आहे, हा एक काळाचा एक, मला असं वाटतं की एक तो हिंदी शब्द वापरता दौर म्हणता येईल अशा स्वरूपाचा आहे. तो दौर असेल तो या विज्ञान विचारानेच दूर करायला हवा. शुभम सुतार यांनी असं विचारलंय, आत्ताच्या जगात जी इंटेलेक्च्युअल गॅप आहे ती भरून काढायची असेल तर कोणाकडे बघायचं? कोणत्या समकालीन विचारवंतांना सध्या ऐकायला हवं? गमतीचा भाग सोडून देऊया. मला असं वाटतं की विचारवंतांना ऐकणं वगैरे अशी नावं सांगणं अवघड होईल. उत्तम उत्तम वाचायला हवं. त्याचे उत्तम उत्तम वाचण्याची सुरुवात अर्थातच लोकसत्तापासून त्यांनी आणि मला वाटतं लोकसत्ता व्याख्यानमाला हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग त्यातलाच एक उपक्रम. आणि असं 1 किंवा 10 किंवा 5 किंवा 25 अशी नावं सांगता येत नाही. हे सगळं असं सतत टिपायचं असतं. म्हणजे जसं एकच फुल कुठलं सुंदर आहे असं सांगता येत नाही की त्याचा सुवास छान आहे, तुम्ही ही 10 फुलं घ्या म्हणजे तुम्हाला सौंदर्यशास्त्र कळेल, असं जसं नसतं. तसंच विज्ञान आणि बौद्धिक विचाराचं आहे. एकच विचार नसतो, 100 ठिकाणी टिपकागदाप्रमाणे तो टिपायचा असतो. आणि चांगल्या समाजाचं हेच लक्षण आहे की तो टिपतो आणि तो प्रगत होतो. आत्ताच्या काळाशी सुसंगत प्रश्न म्हणून विचारते. राजेभाऊ मगर हे जालन्याहून आपल्या बरोबर आहेत आणि ते विचारतात, करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आजचं सामाजिक प्रबोधन हे बऱ्याच प्रमाणात अवैज्ञानिक आधारावर सुरू आहे असं दिसतं. तुमचं मत काय? तुमचं निरीक्षण काय? नाही, या विषयावर आपण वारंवार लिहिलेलं आहे. म्हणजे लोकांना एक वर्ग करोनाच्या विषाणूमुळे घसा खराब होऊन घरामध्ये तडफडला. दुसरा वर्ग करोना होऊ नये म्हणून ते वाफ आणि ते वाफारे घेण्यामुळे घसा खराब करून बसला. हा म्हणजे कीव येते. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये शंकररावाजी भिसे आणि त्यावेळेला अशी काही विज्ञाननिष्ठ माणसं, जागतिक पातळीवरचा विचारवंत कर्करोग संशोधक होऊन जातो, त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या, म्हणून तो मी तो गोविंदाग्रजांचा दाखला दिला की बुद्धीचा महाराष्ट्र हे ते सुद्धा मांडतात. पण त्याच्या आधीच जे होय की भावनेच्या मागे महाराष्ट्र, तेच जास्त महत्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा
वैज्ञानिक पद्धतीनं याची हाताळणी झालेलीच नाही. त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलावं तितके कमी आहे. पण तशी जर विज्ञानाची म्हणजे बूज राखायची असती या समाजाला किंवा राखली गेली असती, तर जे काही सुरू आहे ते सुरू झालं नसतं. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या रोगाच्या कालखंडामध्ये अंधश्रद्धेचं तण माजलं तितकं माजलं नसतं. जयंत पाणबुडे यांचा प्रश्न आहे, समाज सुधारकांचा बुद्धी प्रामाण्यवादाचा तर्कवादाचा वारसा आणि परंपरा असताना हा वारसा महाराष्ट्राने सांभाळला तर नाही आणि काही वेळा उलटा प्रवास सांभाळला तर नाहीच आणि काही वेळा तर उलटा प्रवास चालू आहे की काय अशी शंका भीती वाटते. याबद्दल तुमचं मत काय? मला वाटतं तुम्ही समारोप त्याच मुद्द्यावर केलाय, पण तरी तुम्हाला काही बोलायचं भीती हेच खरं म्हणजे कारण आहे हा सगळा विचार पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी मांडण्याचं. आणि त्या भीतीवर मात करणं हे म्हणजे वाईट विचार येऊ नये किंवा असं जसं करता येत नाही तसं चांगला विचार हे जसं त्याच्यावरती उत्तर असतं, तसं या प्रागतिक विचाराची बूज राखणं, त्याचा आदर करणं, स्वतःच्या जगण्यामध्ये त्याचे कसं म्हणजे कौतुक करता येईल, आचरण करता येईल, हे करणं हेच मला असं वाटतं की महत्वाचं आहे. म्हणजे आगरकर काय त्यांची मांडणी होती बघा ना, म्हणजे टिळक असतील, आगरकर असतील, गोपाळ हरी देशमुख असतील, महात्मा फुले असतील, यांनी शुद्ध बुद्धी होती ही, आणि त्या शुद्ध बुद्धीच्या पोटीच ती फळे रसाळा घोमटी असतात. ती त्याचाच आपण पुन्हा एकदा कास धरायला हवी, हाच महत्वाचा यातला संदेश. श्रीकांत जाधव विचारतात, महाराष्ट्रातील या समृद्ध तर्क आणि बुद्धिवाद परंपरेला खीळ कशी बसली, कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या असं तुम्हाला वाटतं? नाही, इतिहासाचा प्रवाह एकाच घटनेने कधी बदलत नाही. अनेक घटना असतात, अनेक घटनांचा एक समुच्चय तयार होतो आणि त्या समुच्चयामुळे तो सगळा बदल होतो. मग त्या त्या अनेक घटनांच्या मध्ये पुरोगामी मंडळींचं वर्तन सुद्धा एक महत्वाचं कारणीभूत आहे. त्यांनी दुखवलेला एक समाज आहे, त्यांच्या वर्तणुकीचा एक परिणामाचा एक भाग आहे. अनेक अनेक घटक आहेत. एकच घटक असं काही कुठला सांगता येणार नाही. पण हे झालं हे निश्चित. आता ते कसं झालं आणि आता याच्या पुढे कसा पुन्हा एकदा तो विज्ञानिष्ठ करावा, हे जास्त महत्वाचं आहे. विश्लेषण हे आहेच. महेश भास्कर यांचा प्रश्न आहे, तर्कवादाचं पुनरुत्थान करता येईल का आणि ते कसं? 100% पुनरुत्थान करता येईल. तर्कवाद हा पुन्हा येऊ शकतो. प्रत्येकाने स्वतःच्या जगण्यामध्ये आपण जो काही कुठलाही निर्णय घेत असाल, तुम्ही घरातनं बाहेर पडताना मांजर आडवी आल्यानंतर तर 3 पावलं मागे जात असाल किंवा आणखी तत्सम काहीतरी करत असाल, त्याला तिलांजली देण्यापासून या तर्कवादाच्या पुनरुत्थानाला सुरुवात होते. आणि तेच करायला हवं. म्हणजे तरुण पिढीने निदान ते लक्षात घ्यायला हवं, हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि ज्या ज्या देशांनी असा तर्कवादाचा आधार घेतलेला आहे, ते देश प्रगत झालेले आहेत. म्हणजे एकच वैज्ञानिकांचा समूह आहे आणि देश बहुसंख्य जनता अंधश्रद्धाळू आणि अज्ञानी आहे, अशी प्रगती होऊ शकत नाही. तुम्हाला या सगळ्या समुदायालाच बरोबर घेऊन जावं लागतं. आणि जेव्हा असे 100 जण समुदायातले होतात, तेव्हा एखादा वैज्ञानिक तयार होतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळे वैज्ञानिक पाश्चात्य देशातच का तयार झाले? म्हणजे नोबेल पारितोषिक जर त्याचा एक मानदंड असेल, तर इथे का ते नाही आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आपले वेंकी नावाने ओळखले जाणारे व्यंकटरमण रसायनशास्त्रज्ञ, मागे पण मी एकदा दाखला दिलेला होता. त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं आणि त्यानंतर ते भारतामध्ये आलेले होते. त्यांचा चेन्नईमधल्या शाळांनी सत्कार केला. आणि असं कोणी जागतिक पातळीवरती कोणाचंही कौतुक झालं की आपल्याला लगेच हा भारतीय भारतीय आपला आपला म्हणायची सवय असते. तसं त्यांना आहे भारतीय 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 म्हणून त्यांचं कौतुक सुरू झालं. तरी भाषण युट्यूबवर पण असेल मला वाटतं, त्यांचं भाषण काढून इच्छुकाने बघावं. ते म्हणाले की उगीच भारतीय वगैरे मला म्हणू नका, मी भारतीत राहिलो असतो तर मला विज्ञानाचं नोबेल मिळालं नसतं. इतकी ठामपणे भूमिका मांडण्याची त्यांची ताकद होती, हे मला असं वाटतं लक्षात घ्यायला हवं. त्याच्यामुळे आपण 100च्या 100 जोपर्यंत विज्ञानप्रेमी होत नाही, तोपर्यंत याचं जे वैज्ञानिक किंवा तर्कवादाचा पुनरुत्थान आहे ते होऊ शकत नाही. जास्तीत जास्त जणांनी मला असं वाटतं की असा विचार करायला, हाच याचा मार्ग आहे. अमर घाटगे यांचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला बुद्धिवंतांची जागतिक परंपरा लाभली असूनही जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आंबेडकरांना का झगडावं लागलं? त्यांच्या आधीच्या तर्कशुद्ध लोकांना ते मागासले पण दिसलं नाही असं म्हणायचं का? नाही, त्यांच्या आधीच्या तर्कशुद्धांना ते दिसलं, पण ते समाजाला दिसलं नाही, हे मात्र निश्चित. पण हे मला असं वाटतं की
प्रत्येक कालखंडामध्ये असं झालेलं आहे. म्हणजे आगरकरांना असेल, शिवाजी महाराजांना असेल, बंडू केशव कर्व्यांना असेल, महात्मा फुलेंना असेल, जरा काही सुधारणेचा विचार जो जो करतो त्याला समाजाकडच्या रोषाला दुर्दैवाने सामोरं जावंच लागलेलं आहे. हे समाजाच्या मागासलेपणाचं लक्षण आहे. त्यांचं कौतुक करणारे त्यावेळेला होतेच. म्हणजे सयाजीराव गायकवाडांसारख्या माणसाला आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा आदर वाटला, कौतुक वाटला. त्यांनी स्वतःच्या पैशाने म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती त्यांना शिकण्यासाठी दिली. हे होतच. किंवा त्यांचे शिक्षक असतील आंबेडकरांचे, ज्यांनी त्यांची शिक्षणाची ओळखली, कौतुक त्यांचं ओळखलं. मला असं वाटतं की त्यामुळे विरोध करणारे किती आहेत यांच्यावरती पुढे जाण्याची ताकद असलेल्यांचं मोठेपण अवलंबून नसतं. विरोध हा होतोच, घर्षण आहेच आहे. त्याच्यामुळे लोकांना एक लक्षात घ्या, याचा आपण धडा काय घ्यायचा, आंबेडकर लक्षात आहेत, आगरकर लक्षात आहेत, पण त्यांना विरोध करणारे क्षुद्र माहिती नाही आहेत लोकांना. त्यामुळे या अशा कुठल्याही मोठ्या विचाराच्या लोकांना विरोध करणारे क्षुद्रांना इतिहासात स्थान नसतं हेच लक्षात ठेवून आपण चांगल्या विचाराची कास धरायला हवी, त्याचा प्रसार करायला हवा. हेच त्याच्यावरचं उत्तर असू शकतं. अरविंद पाध्ये यांचा प्रश्न आहे, 100-125 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या बुद्धिवंतांबद्दल आपण फार चांगली आणि योग्य माहिती दिलीत. अजून 100 वर्षांनी असं इतिहासाचं अवलोकन करताना महाराष्ट्रातल्या आज वावरणाऱ्या कोणत्या व्यक्तींचा उल्लेख करता येईल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रातल्या म्हणजे आपण जर याची दखल घेतली नाही, 100-125 वर्ष तर त्याने म्हणजे तो अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. आणि ही दखल घेऊन जर आपण आपल्यात बदल केला नाही, तर वेगळं उदाहरण देतो. रत्नागिरीत किंवा देवगडला तिथला असून सुद्धा सगळ्यात चांगला हापूस हा मुंबईत मिळतो. हे खूप बोलकं विधान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांची आणि बुद्धिप्रामाण्यवादाची आपण कास धरली नाही, तर या महाराष्ट्रातले बुद्धिवंत अमेरिकेत किंवा युरोपमध्ये सापडतील. आत्ताच तसं मोठ्या प्रमाणावरती होतंय. म्हणजे गेली 10 वर्षाचा आपण संख्या लक्षात घेतली तर आपल्या देशातनं प्रचंड प्रमाणावरती स्थलांतर होत आहे. आणि जगातला सगळ्यात 1 क्रमांकाचा स्थलांतरित देश म्हणून भारत आहे. आपण मेक्सिकोला मागे टाकलंय, आपण चीनला मागे टाकलंय. आणि हे सगळे फक्त तिथे काही छान वातावरण, छान हवा, रस्ते चांगले म्हणून जात नाहीयेत. हे शिकण्यासाठी जात आहेत, शिकण्याच्या संधीसाठी जात आहेत. तर या वातावरणाला जर आपण पोषक आपल्यात बदल केला नाही तर दुर्दैवाने 100-125 वर्षा नंतरच्या मराठी विद्वानासाठी परदेशाचा शोध घ्यावा लागेल. हे दुर्दैव असेल. पुढचे प्रश्न मी जरा 2-3 एकत्र करून विचारते, कारण आपली वेळ थोडी संपत आली आहे. दीप्ती देवबागकर यांचा प्रश्न आहे, इतका प्रखर बुद्धिवाद आणि वैचारिक परंपरा असताना आज इतका काळ बदलल्यानंतर सुद्धा अंधश्रद्धा आणि चुकीच्या विचारांचा पगडा दिसतो, त्याबद्दलचा तुमचा विचार. स्वानंद यांनी विचारलं, दाभोळकरांच्या योगदानाबद्दल त्यांना जाणून घ्यायचंय. आणि लखनसिंग कात्रे यांचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची बौद्धिक जोड ची सुदृढ अशी समृद्ध परंपरा आज विद्वेषात का बदलली असावी? याचं कारण महाराष्ट्रावर नंतरच्या काळात मध्य आणि उत्तर भारतीय विचार पद्धतीचा पडलेला कुप्रभाव हा असावा का? तिसऱ्यापासून सुरुवात करतो. त्यांच्या विधानामध्ये तथ्य आहे आणि तसंच घडलेलं आहे. माझ्या पुस्तकाचाही तोच विषय आहे. उत्तरेचं खूप प्राबल्य वाढलं आणि देशाचा इतिहास हा दुर्दैवाने कुठलाही इतिहास खरं म्हणजे जगाचा कुठलाही इतिहास हा जेत्याच्या नजरेतनं मांडला जातो. त्यामुळे या देशावरती उत्तरेने राज्य केलं, त्यामुळे इतिहास सुद्धा उत्तरेच्या नजरेतनं बघितला गेला आणि त्यामुळे जगण्याच्या सवयी सुद्धा असतील त्या उत्तरेच्याच होत गेल्या. आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवळात तुम्ही गेलात, अगदी जे कोणी देवभक्त आहेत त्यांना हे माहिती असेल, तर तिथे ते उत्तरेला जसे देवळाच्या बाहेर ते गंडे दोरे दिले जातात रंगीबेरंगी, लाल, पिवळे, हिरवे, तर महाराष्ट्रातल्या देवळातही आलेले आहेत. आता हे नव्हतं ना आपल्याकडे. हे लक्षात घ्यायला हवं. ही घटना खूप छोटीशी असेल, मी मुद्दा नमूद करतो तो अगदी छोटासा दाखला असेल, पण हे जे बुद्धीच्या पेक्षा भावनेच्या आधारे सर्व काही नांदवणं ही जी उत्तरेकडची परंपरा आहे ती त्याला आपण बळी पडलेलो आहोत. त्याच्यामुळे तसं आता होताना दिसतंय दुर्दैवाने. हे एक कारण पुण्यासारख्या ठिकाणी भाजी हिंदीमध्ये घ्यावी लागते. हे काय दर्शवतं? याचंच हे लक्षण आहे. असो, त्यामुळे
ते विधान खरं आहे, पण त्यासाठी जागरूकता आणणं हे आपल्या हाती आहे आणि तोच हा एक प्रयत्न होता. दुसरा प्रश्न काय होता? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं योगदान आणि त्याबरोबरच इतकी समृद्ध परंपरा आणि वारसा असताना सुद्धा अंधश्रद्धा आणि चुकीच्या विचारांचा पगडा वाढलाय किंवा दिसतोय, त्याचं कारण काय? विचार काय? कसं आहे ते, निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवलं नाही की अंधश्रद्धा वाढते, आणि ते पूर्वीच्या बुद्धिवादी महाराष्ट्रात नव्हतं. तो महाराष्ट्रातला तेव्हाचा बुद्धिवादी अभ्यास करत असेल आणि मग जाता जाता दही साखर किंवा काय देवाला नमस्कार वगैरे करत असेल, पण आता 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 झालंय की तोच आधार झालेला आहे. या हा जो बदल झालेला आहे त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवणं आपल्या पुढच्या पिढीला हे महत्वाचं आहे. जे काही तुझं असेल ते तुझंच आहे आणि तुझ्यामुळे आहे, तुझ्या कर्माने किंवा तुझ्या चांगल्या वाईट कृत्यांमुळे. त्याच्यात बाकीच्या वरच्या तर ग्रहताऱ्यांचा काही संबंध नाही. इतकी सांगण्याची बुद्धिवादी परंपरा आपण सोडून दिलेली आहे. म्हणजे हे खूप दुर्दैव आहे. म्हणजे या महाराष्ट्राच्या बुद्धिवादाचे दाखले. आणि तुम्ही म्हणता हे आत्ताच होतंय असं नाहीये. म्हणजे 1910च्या आसपास मध्ये ज्या वेळेला धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक काढत होते, साप्ताहिक काढत होते, त्यावेळेला त्यांनी आता तुम्ही कालखंड लक्षात घ्या. आता हल्ली हा शब्द अलीकडेपर्यंत हा मोठ्यांदा उच्चारायची सुद्धा शिष्टसंमत नव्हतं शब्द असा उच्चारणं. तो शब्द म्हणजे कंडोम. पण त्यावेळेला या समाजशास्त्राच्या अंकामधनं त्यांनी ते वाटलेला आहे तो. आणि का तर लोकसंख्या नियंत्रण हे महत्वाचं आहे. हे वापरून लोकांनी शरीर सुखाचा आनंद घ्यावा, त्याच्यामुळे प्रजा निर्माण होणार नाही. पण त्यावेळेला त्यांना कडवा विरोध झालेला आहे आणि कडवा विरोध झालेल्यांनी निषेध मोर्चे काढले, ते लेख लिहिलेत, भूमिका घेतल्यात, भाषणं केली आहेत. आणि ते लेख काय लिहिलेले आहेत ते आज वाचलं तर आजचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रापासून बदललाय का आणि आपण बदलतोय का हे लक्षात येईल. धोंडो केशव कर्व्यांना विरोध करणाऱ्यांनी त्यावेळेला असं लिहिलं की या रबरी टोप्यांमध्ये उद्याचे राम आणि कृष्ण वाया जात आहेत, असं लिहिलं गेलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, पुण्यात लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रत्येक कालखंडामध्ये असं होतं. आता काही कालखंड बदललाय असं नाहीये. फक्त आता विज्ञान विचाराचा आसरा किंवा त्याचा ध्यास असणाऱ्यांची संख्या कमी आहे असं म्हणण्यापेक्षा अन्य किंवा अंधश्रद्धावाल्यांची संख्या जास्त आहे किंवा त्यांचा आवाज जास्त आहे म्हणून तसं वाटत असेल. पण प्रत्येक कालखंडात असं होत गेलेलं आहे. त्यांना ठाम विरोध करणं, त्यांच्या विरोधात उभं राहणं हे विज्ञानवाद्यांचं काम आहे. हे चांगल्या नियतकालिकांचं काम आहे, जे आपण करतोय आणि जे अन्यानी असं करायला हवं. त्यासाठी हा प्रपंच आहे. त्याच्यामुळे ही जी परंपरा आहे ही आत्ताच काही वेगळं घडतंय असं नाहीये. का इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरती सुधारणेला असाच विरोध झालेला आहे आपल्याकडे आणि जगामध्ये सुद्धा असा झालेला आहे. गॅलिलिओला मारणाऱ्यांमध्ये कोण होते बघा ना, किंवा सॉक्रेटिसचे मरण कशामुळे झालं हे बघा ना. त्याच्यामुळे हे आपल्याकडेच काहीतरी वेगळं होतंय असं आपण म्हणून आणखी एक गंड तयार करायचं कारण नाही. हे प्रत्येक ठिकाणी होत असतं. फक्त त्याला सुजाण आणि बुद्धिवाद्यांनी ठामपणे विरोध करायचा असतो. तो महाराष्ट्राने करायला हवा, एवढंच आपलं म्हणणं आहे. डॉक्टर दाभोळकर यांचं योगदान. तो अर्थातच या सगळ्या आपल्या बौद्धिक परंपरेचा मोठा भाग आहे, त्याच्यात शंकाच नाहीये. पण म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेची चळवळ आगरकरांनीच सुरुवात करून ठेवलेली आहे, त्या काळात नंतरच्या कालखंडामध्ये दाभोळकरांपर्यंत कोणी तयार न होणं हा खरं म्हणजे कमीपणा वाटायला हवा की अरे मध्ये काय झालं. कारण ज्यावेळेला तो आगरकरांसारखा विद्वान माणूस सांगतोय की धर्माचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाहीये, म्हणजे स्वतःच्या पत्नीचं लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र काढलेला हा माणूस आहे, इतका धाडसी असा विचारवंत आहे आणि ते जगणं आणि विचार त्यांचे एकत्रच आहेत. तर या परंपरेमध्येच ते सगळं अनुसूत आहे. त्याच्यामुळे त्या परंपरेचा पाईकच इतका मोठा आहे आपल्याकडचा की त्याच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्या उद्धाराला आणि उत्थानाला सुरुवात होऊ शकेल. त्याचा विसर पडला होता, तो दाभोळकरांनी पुन्हा एकदा करून दिला, हे त्यांचं महत्व. एक वाचक असं विचारतायत, आजच्या विद्यार्थी दशेतला तरुण हा बुद्धी प्रामाण्यवादापेक्षा आणि तर्कवादापेक्षा उथळ विचारांना बळी पडलेला दिसतो. यामुळे भविष्य धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यामुळे तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नाही, भविष्य काय, वर्तमानच धोक्यात आहे. भविष्य फार पुढे राहिलं आणि तो त्याच्या शिक्षणाचा आणि बुद्धीचा संबंध काय हा मुळात इथपासून प्रश्न आहे. काही जणांना अतिरेकी विधानं वाटेल, पण आजच्या विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणामध्ये, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दोन सगळ्यात मोठे अडथळे आहेत आणि ते अडथळे दूर कसे करायचे हे अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. एका सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे शिक्षक आणि दुसरा मोठा अडथळा म्हणजे पालक.
म्हणजे पुलंनी तो 50 सालचा विनोद असेल की अर्धमागधी कशाला शिकतोस, असं मुलगा म्हणाला मी फुल अर्धमागधी घेतोय, तर त्याला जे म्हणणारे तेव्हाचे ते वडील आहेत 50 सालचे की अर्धमागधी कशाला, पूर्ण मागधीच घे ना. तशा आई वडिलांमध्ये अजून काही फार मोठा फरक पडलेला नाहीये. त्याच्यामुळे हे दोन अडथळे जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत अर्थातच शिक्षण सुधारणं अवघडच आहे. आणि शिक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा मला मार्क ट्वेनचं वाक्य हे काय म्हणतात त्याला, प्रेरणादायी आणि अत्यंत आशादायी अशा स्वरूपाचं वाक्य वाटतं. मार्क ट्वेन असं म्हणाले की मी शाळा सोडली कारण माझ्या असं लक्षात आलं की ती माझ्या फारच शैक्षणिक प्रगतीच्या आड येते असं मला आढळलं, त्याच्यामुळे मी शाळा सोडली. त्यामुळे शिक्षण आणि शाळा याच्या पलीकडे शिकणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते पलीकडच्या शिक्षणासाठी शिक्षकांच्या पेक्षा पालक तसे असणं हे महत्वाचं असतं. तुला 98% मिळाले तर तू मेडिकलला जा आणि 99% मिळाले तर तू इंजिनिअरिंगला जा, असे पालक असतील तर ते काही अशा विद्यार्थ्यांचं काही होऊ शकत नाही असं म्हणायला हवं. मला वाटतं बरेच विद्यार्थी आज त्यांच्या घरी पालकांना हे विधान ऐकवणार आहेत मार्क ट्वेनचं. आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटच्या औपचारिक भागाकडे येते, ते म्हणजे आभार. कुबेर सरांचे काही आभार मानणं मला उचित वाटत नाही, कारण लोकसत्ताचाच कार्यक्रम आहे. मात्र झूमच्या माध्यमातून आणि युट्यूब वरून आपल्या बरोबर ऐकत असलेल्या सगळ्या हजार वाचक श्रोत्यांचे मनापासून आभार. तुमच्या हजारो असं म्हणायला हवं. हा, म्हणजे हजारो वाचक मला जे दिसतात ते नंबर बदलत आहेत, त्यामुळे युट्यूब वरचे श्रोते आपल्याला दिसत नाहीयेत, त्यामुळे ते सगळे धरून आपण हजारो म्हणायला हवं. बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. तुमच्या प्रश्नांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढते आणि त्यांचे आभार अशासाठी म्हणायला हवेत की एवढे सगळे नागरिक अजूनही तर्कवादाच्या इतिहासाला ऐकायला येत आहेत. याच्यातच तर्कवादाचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे दिसून येतो. म्हणून आपण सगळे लोकसत्ताच्या वतीने या वाचकांचे आणि सहभागी लोकसत्ताच्या वतीने मी त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खरं तर आभार मानते. कुठलाही कार्यक्रम हा प्रायोजकांची खंबीर साथ सोबत असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मेसर्स बीजी चितळे डेअरी आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही आमच्या बरोबर असे उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उभे राहता त्याबद्दल. आणि जे वाचक श्रोते आपल्या बरोबर ऐकतात त्यांना सांगते की युट्यूब वरती आजचं व्याख्यान तुम्ही बघितलंच आहे लाईव्ह, पण तरी सुद्धा युट्यूब वरती व्हिडिओ सुद्धा हा तुम्हाला 2 दिवसात पाहता येणार आहे. त्यामुळे या आधीचे म्हणजे प्राध्यापक प्रदीप आपटे, डॉक्टर सदानंद मोरे आणि प्राध्यापक सुहास पळशीकर यांची व्याख्यानं सुद्धा आता युट्यूब वरती आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यासासाठी ती पुन्हा ऐकू शकता. यापुढचा जो व्याख्यानमालेतलं सत्र आहे ते डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या बरोबर आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमात पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. नमस्कार.